जय भीम सर्वांना. हा बोर्ड आपण पाहत आहोत. या बोर्डवरती महात्मा फुले स्मारक हे पहिल्यांदाच लिहिलेलं आहे, एकदम पहिल्या क्रमांकाला. याच्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की आपण महात्मा फुले स्मारकाकडे म्हणजेच महात्मा फुले वाडा आहे या ठिकाणी तात्यासाहेब म्हणजेच महात्मा फुले राहिले सावित्रीबाई यांचं या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो आयुष्य गेलेलं जवळजवळ असं हे पुण्यातील हे घोरपडे पेठ किंवा लोहिया नगर किंवा यालाच आपण आपल्या भाषेत महात्मा फुले स्मारक सावित्रीबाई फुले स्मारक म्हणून ओळखलं जातो. या ठिकाणी आपण हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता आपण या ठिकाणी आता हा जो महात्मा ज्योतिराव फुले प्रवेशद्वार म्हणून या ठिकाणी आहे आपण पाहत आहोत ते की महात्मा फुलेंचं हे जे प्रवेशद्वार आहे या विभागाकडे जाणारं हे पहा. या ठिकाणी आपण पाहत आहोत महात्मा फुले हा मुख्य प्रवेशद्वार. आता हे कोणी केलं काय केलं हा राजकीय भाग आहे म्हणून आपण तिकडे काही जात नाही. या ठिकाणी आज महात्मा फुलेंची स्मृतिदिन महात्मा फुलेंचा स्मृतिदिन आहे आणि या निमित्ताने आपण आज वाड्यावर खास भेट देत आहोत. हा 133वा स्मृतिदिन आहे आणि या निमित्ताने बोधिसत्व वंदनातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की महात्मा फुले यांच्या निमित्ताने अनेक संस्था संघटना त्या महात्मा फुलेंना अभिनंदन करतात, अभिवादन करतात. काय अशा प्रकारे या ठिकाणी ही ओबीसी संग्राम आता सध्या आपल्याला हा वाद मोठ्या प्रमाणात चालू आहे. काय ओबीसी संग्राम तर ह्या अशा प्रकारे हा संक्रम आहे आणि ज्येष्ठ अशा प्रकारचा हा आपण ज्या ह्या प्रवेशद्वारामधून आज जाऊ आपण वाड्याकडे जाण्यासाठी आपल्याला फार फार तर 3 मिनिट किंवा 2च मिनिट लागतील. फार फार तर 2 मिनिट जास्तीत जास्त झाले 2 मिनिटसुद्धा. तर अशा प्रकारे हा आपण आज जायचं आहे आणि त्यावेळेस वाड्याला जातो. पण तोपर्यंत आता आपण या ठिकाणीच थांबणार आहोत. मित्र हो, आपण आपण जे प्रवेशद्वार पाहत आहात ते प्रवेशद्वार याच्या ह्याच्यावरती जे काही लिहिलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवतो. मी तुमच्या लक्षात येईल की आपण कुठं उभा आहोत. आपल्याला बहुतेकांना हे दिसत असेल अशी माझी अपेक्षा आहे. इथे जी 2 दरवाजे दिसतात आता तुमच्याला आला असेल का आपण कुठं आहोत. तर हा वाड्याचं प्रवेशद्वार आहे. वाड्याचं नसून तर ते तिकडं वाड्याकडे जाताना आपल्याला या ठिकाणी प्रवेशद्वार या ठिकाणी आहे. आता हे प्रवेशद्वार आहे महात्मा फुलेंच्या वाड्याकडे जाताना. अगदी रस्त्यापासून एक 50 फुटाच्या अंतरावरती हे प्रवेशद्वार आपल्याला लक्षात येईल. मोठा पिंपळ आहे त्याच्या पलीकडे या साईडला आपल्याला दिसत आहे. ओटा दिसत आहे. सत्यशोधक या ठिकाणी असं बोर्ड लावलेलं आहे. जे महात्मा फुले खऱ्या अर्थाने महात्मा फुले या ठिकाणी तारुण्यातले दाखवलेले आहेत. आणि समता फिल्म्स अमिता फिल्म्स प्रोडक्शन लिमिटेड सत्यशोधक असं माझ्या माहितीनुसार त्यांनी काहीतरी हे प्रोडक्शन दिसतंय त्यांचं ते. तर हे वरती जे चिन्ह आहेत काय या ठिकाणी आणि त्यांची ह्याच्यावरून हे प्रोडक्शन कंपनी दिसते. ठीक आहे. आणि खाली बघू आपण काय प्रोडक्शन कंपनी म्हणल्यानंतर काय तिमिरा तुनी तेजाकडे लेखक दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर त्यांनी फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आहे. हे समता फिल्म निर्मितीवाले आहेत ते वगैरे वगैरे. चित्रपटगृहात 5 जानेवारी 2024 पासून हा सुरुवात होते. तर मला वाटतं या खूप चांगली माहिती आपल्याला तुम्हाला देता येत आहे त्याबद्दल मलाही आनंद होत आहे. तर हा चित्रपट आपण अवश्य पाहावा. या ठिकाणी निर्माते प्रवीण तायडे आहेत, आप्पा बोराटे, भीमराव पट्टे बहादूर, सुनील शेळके, विशाल वाहुर वाघ, सहनिर्मिती वगैरे वगैरे असे सगळे आहेत. आपण नंतर आपल्या ह्याच्याप्रमाणे वाचू शकता इंटरेस्टप्रमाणे.
तर खूपच चांगली माझ्या दृष्टीला ही जी माहिती आलेली आहे. आणि समता फिल्म महाराष्ट्र स्टेट समता फिल्म महाराष्ट्र स्टेट असा ह्याचा ब्लॉग आहे का हा या ठिकाणी आपण पाहतो. तर तो समता फिल्म आहे आणि अशा प्रकारचा हा त्यांचा ब्लॉग आहे. तर ठीक आहे, हे त्यांचे काही इतर गोष्टी असतात. तर अशा प्रकारे आपण जात आहोत या महात्मा फुलेंच्या वाड्याकडे, तात्यासाहेबांच्या वाड्याकडे आपण जात आहोत. तर हळूवारपणे आपण जर पाठीमागे गेलो तर या ठिकाणी सर्व हे रस्ता मोठा केलेला आता, कारण का माझ्या माहितीनुसार हे मी हा जो वाडा आहे पहिल्यांदा आला असेल सर्वसाधारणतः 67 साली आलो होतो मी फुलेवाड्यावरती. काय त्यावेळेस या ठिकाणी खूपच गर्दीचा भाग होता. हा जो एवढा मोठा रस्ता आहे, ही गाडी गेलेली आहे, हा एवढा मोठा नव्हता. वाड्याचाही आकार खूपच छोटा होता. कडेने सगळी घरं होती. इकडेही तुम्हाला हा मोठा परिसर, हा सभामंडप आपल्याला दिसत आहे. ह्या सभामंडपाची पूर्ण जागा ही रिकामी केलेली आहे. त्याचबरोबर हा कंपाऊंड आहे. हे कंपाऊंड मात्र ते जुनंच आहे. कंपाऊंड तेवढी जागा महात्मा फुलेंच्या नावावरती ही संपूर्ण जागा आहे असंच आहे ते. या भागात बघा ही ह्या ठिकाणी हे रस्ते वगैरे चांगले मोठे केलेले आहेत. सांगायचं तात्पर्य आहे की महात्मा फुले हे त्या काळामध्ये 2,500 लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट, 2,500 लोक त्याच्याकडे कामाला होते. काय त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ते साधेसुधे नव्हते आणि त्यांची मोठी शेती होती. कुठं तुम्ही 17.5 नळी म्हणजेच हडपसर भागामध्ये, काय हडपसर भागामध्ये 17.5 नळी म्हणून भाग आहे. तिथे एक पूल आहे छोटासा. काय तर त्या पुलावरती तुम्हाला ते 17.5 नळीच्या त्या ठिकाणी तर तुम्हाला निश्चितच हे दिसेल. आणि त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी अनेक म्हणजे वेगवेगळ्या बागा होत्या. त्याच्या पेरूची होती, इतर काही झाडं होती आणि त्याचबरोबर शेतीसुद्धा होती. तर हा भाग ह्या वाड्याच्या महात्मा फुलेंच्या या कार्यामुळं हा तुम्हाला मोठा परिसर दिसतो. या ठिकाणी त्यांचा परिसर सहसा कुणाला बी एवढा परिसर मोकळा मिळत नाही की जो महात्मा फुलेंच्या कार्यामुळे त्यांना मिळालेला आहे. म्हणजे कार्य थोडक्यात सांगायचं म्हणजे एका शब्दात की खऱ्या अर्थाने ते ज्याला आपण म्हणू की समाजकार्याचे म्हणजे समाजाभिमुख कार्यकर्ता ज्याला म्हणून समाजाभिमुख कार्य जर पहिल्यांदा स्टार्ट कोणी केलं असेल तर महात्मा फुलेंनी. महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी अगदी त्यांच्या अगदी परांजपे या मित्राच्या लग्नाच्या संदर्भामध्ये ते जसं त्यांना हे केलं गेलं तसं डावललं गेलं. तेव्हापासून जर आपण पाहिलं तर महात्मा फुलेंचं जीवन हे संघर्षमयच गेलेलं आहे. हा वाडा पहा. महात्मा फुलेंच्या संदर्भात मी फारसं सांगावं असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता अर्थात मी सगळं काय सांगण्यापेक्षा वाडा दाखवणं हा जास्त मला महत्त्वाचा वाटतो, कारण का आपण पाहतच आहोत. हे पुणे महानगरपालिका ऐतिहासिक वास्तू माहिती फलक आहे. म्हणजे 1876 इसवी सन 1876 ते 82 काळामध्ये पुणे महापालिकेचे ते सदस्य होते. आता याबद्दल मी काय आणखीन जास्त सांगत नाही. हा जो वाडा आहे हा वाडा इथं बोर्डिंग म्हणून सुद्धा त्यांनी चालवलीच होती. काय नंतर हे या ठिकाणी अगदी लहान मुलांना सांभाळण्याची अंगणवाडी किंवा अगदी टाकून दिलेली मुलं किंवा अशा प्रकारची मुलंसुद्धा त्यांनी सांभाळलेली आहेत. हा मी सगळा इतिहास सांगत नाही, परंतु हा जो आजूबाजूचा परिसर आहे हा परिसर या वाड्यामुळं मोकळा केला गेलेला आहे हे मात्र निश्चित. हे कुणालाही केलं जात नाही. काय आणि या संपूर्ण या भूमीचं नाव ह्या नाव आहे समता भूमी. या ठिकाणी ही समता भूमी आहे. आणि आता आपण ह्या तात्यासाहेबांचे किंवा ह्याच्यामध्ये आपण एंट्री करत आहोत. ही समता भूमी आहे. हे आपण पाहत आहोत की समता भूमी ह्या गेटवरच नाव दिलेलं आहे.
आणि खरं समतेचं जी काही विषमतेचं राज्य घालवण्याचं जी स्टार्ट ज्यांनी केलेलं आहे, म्हणजे 2500 वर्षानंतर हे महात्मा फुलेंनी सुरू केलेलं आहे. अगदी शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची ज्याला आपण म्हणू की त्यांनी जी काही शिवाजी महाराजांनी कार्य केलं यांच्या स्मरणार्थ त्यांची जी ही होती समाधी होती, या समाधीवरती पहिल्यांदा महात्मा फुलेंनी जाऊन फुलं वाहिलेली आहेत. काय पहिल्यांदा हे कुणालाही माहिती आहे, शोधून काढलेलं आहे. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढलेली आहे. तर आत्ता जे पाहता आपण हा परिसर, हा वाडा आहे इकडं, हा वाडा आहे. या वाड्यावरती इथं हे सुद्धा असतात, आत्ताच असतात असं काय नाही, सातत्याने असतात सिक्युरिटी हे असतात. या ठिकाणी आमच्या ताई आहेत, काय गायकवाड ताई, आता इथं विक्रीला बसलेले आहेत. या परिसरामध्ये जर पाहिलं ही मुलं आहेत आपण आलेली. काय रे तुम्ही इथलेच आहात का? हां, काय तुझं नाव काय रे? योगीराज. योगीराज. हां, तू? राजवीर. हां, हिव साईराज. साईराज. सांगायचं म्हणजे ही मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत. तुम्हाला काय वाटतं रे ह्या इथल्या महात्मा फुले कोणाचा वाडा आहे? महात्मा फुले, ज्योतिराव फुले. बरं, त्यांनी काय केलं काय सांगू शकशील का? नाही. बरं, तू सांगू शकशील काय केलं? त्यांनी महिलांची पहिली शाळा उघडली, सावित्रीबाई नाव फुले. सांगा बरं पूर्ण सगळं. महात्मा फुलेंचं नाव महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. बरं, त्यांच्या ठीक आहे. आणि काय तुला काय सांगता येईल त्यांच्या संदर्भात? तू इथं कुठं राहतो? किती लांब आहे इथून तुझं घर? तुझं घर किती लांब आहे? इथं पुढेच. बरं, जवळच आहे. बरं, मग त्या महात्मा फुलेंच्या संदर्भात काय बोलू शकतो? नाही का? ठीक आहे. परंतु ही मुलं येतात या ठिकाणी जवळची आहेत. महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल जरी त्यांना माहिती नसली तरी जिज्ञासा उत्पन्न होणं जास्त चांगलं आहे. आणि त्यांच्यामध्ये जिज्ञासा उत्पन्न मात्र झालेली आहे. तर मला खात्री आहे की ही मुलं जी आहेत ही अभ्यास करतील, महात्मा फुलेंना आणखीन जाणून घेतील आणि त्यांचं ते म्हणतील की बाबा या ठिकाणी आमचं लकी आहे की आम्ही या ठिकाणी महात्मा फुलेच्या परिसरामध्ये राहिलेलो आहे वगैरे वगैरे. तर ठीक आहे, आपण पुढे जाऊ. या ठिकाणी पुस्तकाचा आपण स्टॉल पाहत आहोत. तर मला सांगायचं आहे बोधिसत्व वंदना. बोधिसत्व वंदना म्हणजे ह्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की बाबा चॅनलचं नाव काय आहे, बरोबर? तर बोधिसत्व वंदना असं चॅनलचं नाव आहे. हां, ओके, ठीक आहे. बघा तुम्ही आत्ता. तर या ठिकाणी प्राध्यापक आहेत, परीक्षण कॉलेजला असतात, आमचे मित्र आहेत. तर त्यांचा हे ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी हा प्रबोधनाचं कार्य हे त्यांचं चाललेलं आहे. तर थोडक्यात काय माहिती द्याल सर आपल्या ह्याच्यातला अनुभव? तुम्ही हॅलो, मी प्राध्यापक नगराळे, मी फर्ग्युसन कॉलेजला स्वतः लेक्चरर आहे. तर ज्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी मी पुस्तक विक्री करत असतो आणि माझ्याकडे सगळे सामाजिक पुस्तकं असतात. आज फुलेवाड्यावर समताभूमी म्हणून आहे, इथे मी सकाळी आलो आणि महात्मा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंचे चांगले जे पुस्तकं आपल्याकडे असतात, जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे पंढरीचा पांडुरंग कोण किंवा जेजुरीचा खंडोबा कोण आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकाची विक्री होते आणि बहुजन समाजातले लोक आवर्जून पुस्तकं घेतात. त्या पुस्तकाची अक्षरशः वाट बघत असतात आणि बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, स्त्रियांचा उद्धारक बुद्ध, असे जे सार्वजनिक सत्यधर्म, महात्मा फुलेंचं एक पुस्तक होतं 1873ला. त्या पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरी. त्याच्यानंतर जर महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आपल्याला काउंटर करण्यासाठी एक आर्य समाजाची ब्राह्मणांनी स्थापना केलेली आहे. तो गुजरातचा एक ब्राह्मण पुण्यामध्ये आला आणि त्यांनी स्थापना केली. त्याच्यानंतर एक महात्मा फुलेंचं दुसरं पुस्तक जे आलेलं आहे 1873चं, त्या पुस्तकाचं नाव आहे शेतकऱ्यांचा असूळ. आणि शेवटचं पुस्तक महात्मा फुलेंचं आहे सार्वजनिक सत्यधर्म. हे सार्वजनिक सत्यधर्म जेव्हा महात्मा फुलेंना पॅरालिसिस झाला होता आणि त्या पॅरालिसिसमध्ये लिहिता येत नव्हतं, त्यावेळेस सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. आणि आज या तीनही पुस्तकाची प्रचंड प्रमाणामध्ये विक्री झाली आणि सध्या तरी आता गुलामगिरी हे पुस्तक आहे 1873चं संपलेलं आहे. ओके, थँक्यू. तर हे नगराळे साहेब आहेत. या ठिकाणी आपले अनेक ज्याला आपण हाडाचे कार्यकर्ते म्हणू हे सगळेच आहेत. मी सर्वांची काही नावं घेऊ शकणार नाही, परंतु आपले जे पुण्यामधील जे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत
या ठिकाणी तात्यासाहेब म्हणजेच महात्मा फुले यांच्या वाड्यावर अशा प्रकारचे सकाळपासून कार्यकर्ते येऊन गेलेले आहेत, येत आहेत आणि दिवसभर येत राहणार आहे. ही जी तात्यांच्याबद्दल म्हणजे महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये आपण जी काही अभिव्यक्ती करत आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण आता लहान मुलंसुद्धा पाहिली, तीसुद्धा आली येतात तिथं आपण अभिव्यक्ती करण्यासाठी. तर प्रामुख्याने आता नगरे साहेबांचं मी अभिनंदन करेन. जाधव साहेब काय आपण सांगाल थोडक्यात? पहिल्यांदा आपण हे जी खऱ्या अर्थानं जे इथं चळवळीची जी नेमकी काय दिशा आहे ती आपण मुलाखत घेतात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पहिल्यांदा मी प्रोफेसर साहित्यिक बाबासाहेब जाधव आणि महात्मा फुल्यांच्या अनुषंगानं सांगायचं म्हणजे भरपूर काय आहे, आयुष्य पुरणार नाही आपल्याला तेवढं, पण थोडक्यात आपण ज्या काही गोष्टी आहेत की फुले दाम्पत्यांनी जर शैक्षणिकचा संदर्भ या पुण्यामध्ये लावला नसता तर आज कोणत्याच जाती धर्म पंथ वर्णातील स्त्री किंवा पुरुष शिकूच शकले नसते. कारण एवढी भयान अवस्था या पुण्यात महाराष्ट्रात तयार झालेली होती. त्याला जो छेद देणं म्हणतात तर तो छेद देण्याचं काम या उभायतांनी केलं आणि ते नखशिकांत केलेलं असल्यामुळे आज ही जी शिक्षणाची जी गंगा आहे ती सगळ्या जाती धर्मपंथ वर्णातील लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं जे काम आहे ते असे जे पुरोगामी चळवळीचे परिवर्तनवादी चळवळीचे ते स्त्री पुरुष जे कार्य करत आहेत, त्याचबरोबर संत परंपरेतील सुद्धा बरेच जण याच्यामध्ये आले आणि त्यांनीही त्यांच्या पद्धतीने जे काम करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं समाज ढवळून निघाला. आणि गाडगेबाबांच्यासारखे, तुकडोजी महाराजांच्यासारखे जे संत मंडळी किंवा तुकाराम महाराजांच्यासारखे ज्यांनी समाजाचं देणं आमचं काहीतरी आहे आणि समाज जागृत होणं गरजेचं असल्यामुळे हे शब्दांचे जे काय ठेवण आहे हे आपल्यासाठी आत्तापर्यंत 21सावं शतक असो 22सावं, जोपर्यंत ही पृथ्वी आहे, चंद्रसूर्य आहे, तोपर्यंत या दोन्ही उभायतांचं नाव अजरामर राहील. कारण शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि शिकेल तो टिकेल, वाचाल तर वाचाल असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. आणि बाबासाहेबांचे जे गुरुस्थान जे मानलं बाबासाहेबांनी ते महात्मा फुलेंना, त्याचबरोबर संत कबीरांना असे आणि त्याच्या अगोदरचे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. कारण बुद्ध हे बुद्धीचं भांडार आहे आणि या माणसांनी जी बुद्धीची जी गंगा तुमच्या आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं ते आपल्या बऱ्याचशाच समाजापर्यंत पोचलेलं आहे आणि तसा समाज बदलत चालला. आणि त्याच्यासाठी आपण जी आमची जी काय 2 शब्दाची जी अल्पज्ञान आमच्या परीनं जे आपल्याला सांगता आलं ते आम्ही सांगायचा प्रयत्न केला. आम्हीही हयातीत गेली 50 वर्ष चळवळीचं हे काम सुरू आहे, ज्ञानाचं आहे कॉलेजांच्या संदर्भातून. आणि आपणही शाळा सुरू केल्या 2-3 ठिकाणी. असंच बाकीच्याही लोकांनी करावं, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण या खाजगीकरणाला आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे. जे जे चालल्या ते मानवी मूल्य, नैसर्गिक मूल्य, सामाजिक मूल्यांचं जे इथं जे अवमूल्यन होतं आहे तेच मूल्य आपण जपावीत अशी पुन्हा एकदा निर्मिकाकडे प्रार्थना करतो. आपले सगळे तरुण मित्र असतील, ज्येष्ठ असतील, महिला, या सर्वांना माझं एक आव्हान असेल की शैक्षणिक गुणवत्ता आरोग्याच्या संदर्भातून आणि पर्यावरणाच्या संदर्भातून आम्ही हातात हात घालून असं काम करू आणि हे सगळ्यांनी काम केलं तर होऊन जाईल. एवढं सांगून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. सर जाधव सर, मला या ठिकाणी एक शब्दाची तुम्ही आपल्या प्रेक्षकांना, आपले जे काय तत्वचिंतक आहेत, अभ्यासक आहेत, त्यांना एक थोडं स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटतं. तुम्ही शब्द वापरला निर्मिक, तर निर्मिक या संदर्भात आपण थोडं विवेचन करावं असं मी आपणाला विनंती करत आहे. निर्मिक असं जो शब्द आहे तो महात्मा फुल्यांनीच वापरला. त्याचं कारण असं आहे की ही जी पृथ्वी आहे, हे सृष्टी जी आहे, चंद्र सूर्य पृथ्वी पाणी अग्नी धरती वारा आकाश तारे, हे सगळं स्वयंभू निर्मित झालेलं आहे. याची कुठली अद्भुत शक्ती किंवा ह्याला कुणी निर्माण केलं असं अजिबात नाही. आणि तथागतांनी सुद्धा हाच जो निरीश्वरवाद जो सांगितला हा तथागतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितला. कारण या ज्या भ्रामक कल्पना ज्या आहेत या बऱ्याच जणांनी इथं निर्माण केल्या आणि त्या भ्रामक कल्पनेच्या जोरावरती या बऱ्याच जणांनी त्यांचं इथं अस्तित्व निर्माण केलं. आणि नेमकं अस्तित्व जे आहे म्हणजे खऱ्याच्या मागं खोटं, खोट्याच्या मागं खरं, जे लपवायचा जो इथं प्रयत्न झाला त्याला या मंडळींनी म्हणजे संत परंपरेतील किंवा तथागताच्या अनुषंगाचे जे अनुयायी आहेत या सगळ्यांनी तो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेस केलेला आहे. आणि म्हणून विज्ञान ज्याला म्हणू आपण, निसर्ग, आणि जो निसर्ग आहे स्वयंप्रेरित असल्यामुळं त्याला जे नाव दिलं
ते निर्मिक आहे. कारण याला कुणी निर्माण केलं नाही, हे ऑटोमॅटिक निर्माण झालेलं आहे. प्रकाशित ज्याला म्हणतात, बुद्ध म्हणतात आत्तदीप भव, तसं हे स्वयंप्रकाशित आहे. आणि त्याच प्रकाशामध्ये आपण आज इकडं तिकडं हुंदडत आहोत असं मला वाटतं. आणि ही त्या पद्धतीनं आपणही विचार करावा. कारण ज्या भूलभुलैयाच्या मागे गेलो त्यानं तोटे खूप झालेले आहेत, आयुष्य बर्बाद झालेले आहेत. तर त्या आयुष्याचं आपलं एकदाच मिळालेलं आयुष्य आहे की जीवन हे एकदाच मिळालेलं बक्षीस आहे. पलपल लुटा आनंद हे त्याचं गणित आहे. वाटा जरी वेगळ्या शेवटी एक झाल्या, पण वाटेने चालावे हे त्याचे नित्य आहे. आणि जीवन हे एकदाच मिळालेलं बक्षीस आहे. तसंच फुल्यांनी काय सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. हे एवढे सगळे अनर्थ कशाने केले तर अविद्येने केले. म्हणजे शिक्षण नाही म्हणून हे सगळं झालं. आणि म्हणून साक्षरतेची गंगा हे गाडगेबाबांच्या सारखे, बाबासाहेबांच्या सारखे किंवा आताचे तुकडोजी महाराजांच्या संदर्भातले असतील, वेगवेगळे परिवर्तनवादी जे आहेत लोक, या सर्वांनी प्रयत्न केला. आणि तीच गंगा आम्हीसुद्धा घ्यावी. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला जेवढं प्रबोधन करता येईल तेवढं आपण करूया. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय ज्योती, जय भीम. मी अशोक तुळशीराम भवरे, नांदेडहून मी आलेलो आहे आणि मी संविधान प्रचार आणि प्रसारक म्हणून कार्य करत आहे. बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले या उक्तीला जागणारे हे फुले दाम्पत्य आहे. कारण महात्मा फुले किंवा सावित्रीमाई फुले हे नुसते बोलत नव्हते, तर जे बोललेलं आहे ते करून दाखवत होते. आज शाळेचं खाजगीकरण होत आहे, नोकऱ्यांचं खाजगीकरण होत आहे. शाळा बंद पाडून त्या ठिकाणी दारूच्या दवाखान्याला परवानगी, दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात येत आहे. हे का? हंटर आयोगासमोर सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण मुलासाठी मुलीसाठी सुरू करावं असं मानणारे हे महात्मा फुले हे एकमेव व्यक्ती आहेत. याशिवाय त्यावेळेस इंग्लंडचा राजा या ठिकाणी भेटीसाठी आला होता आणि त्यावेळेस इथे जो अमाप खर्च होत होता, त्यावेळेस महात्मा फुले कडाडून म्हणले की या राजावर एवढा खर्च करण्यापेक्षा हा खर्च गरिबाच्या मुलावर खर्च केला तर ते अधिक संयुक्तिक ठरण. असे म्हणणारे महात्मा फुले कुठं आणि आजचे राज्यकर्ते कुठं? महात्मा फुले हे थोर साहित्यिक होते, थोर समाजसुधारक होते. एवढंच नव्हे तर अस्पृश्य उद्धारासाठी त्यांनी आपली विहीर आपल्या वाड्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी सुरू केलेली आहे. महात्मा फुले यांनी सावित्रीमाईला आधी शिकवलं, नंतर मुलींची शाळा काढली आणि मुलींना, त्या काळी ब्राह्मणाच्या मुलींना किंवा महिलांना शिक्षण मिळत नव्हतं, परंतु ते शिक्षण महात्मा फुले यांनी सुरू केलेलं आहे. केशवोपन पद्धत बंद केलेली आहे, सतीची नाही, केशवोपन पद्धत त्यांनी बंद केलेली आहे. पुनर्विवाह पद्धत त्यांनी चालू केलेली आहे. असे त्या काळामध्ये काळाच्या पुढे जाणारे हे महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले आहेत. त्यांच्या या कार्याला आपण आजच्या दिवशी जर आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया आणि तशी शपथ घेऊया आणि ते जर आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थाने त्यांना आपण भावपूर्ण आदरांजली वाहण्याचं सार्थक होईल असं मला वाटते. धन्यवाद. या ठिकाणी मला बोधिसत्व वंदना या TV माध्यमानं मला बोलण्याची जी संधी दिली, मी त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत. थँक्यू सर. खूपच आनंद. या ठिकाणी आपल्या एक सावित्रीमाईंची लेख म्हणजे तात्यासाहेबांची लेख ही या ठिकाणी आलेले आहेत आणि एकटीच आलेली नाही आहे, तर ते कुटुंबच आलं आहे माझ्या माहितीनुसार. या ठिकाणी हे त्यांचे मिस्टर आहेत, बरोबर. याचबरोबर हा छोटा तात्यासाहेब आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही. भावी या ठिकाणी आहेत, त्यांचे घरातलेच मेंबर आहेत. आणि ह्या ताई आलेल्या आहेत. ताई, आपण या ठिकाणी आलेला आहात, कुठून आलेला आहात, आपलं पूर्ण नाव सांगा आणि आपण येण्याची आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारची प्रेरणा मिळाली, काय मिळाली, या संदर्भात 2 शब्द बोलावेत ही अपेक्षा आहे. माझं नाव सुनीता सागर चौधरी. माझं नाव सुनीता सागर चौधरी. आम्ही इथं धनकवडीत राहतो, पुण्यातच धनकवडीत राहतो. आमचं मूळ गाव जळगावकडचे आम्ही. आणि इथं आता हे आज महात्मा फुलेंची स्मृती दिन आहे, त्यामुळे इथं हे भेट द्यायला आलो आम्ही. छान छान छान.
पण मग तुम्हाला असं का वाटलं की आजोबा इथं महात्मा फुलेंच्याकडे यावं? तर सावित्रीबाईंच्या बद्दल काय सांगाल? त्यांची प्रेरणा महात्मा फुले दोघांच्या, पण सावित्रीबाईंच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? सावित्रीमाईंच्या संदर्भात त्यांनी सावित्रीबाईंच्या बद्दल आपण काय सांगाल ही माझी अपेक्षा आहे. त्यांनी महिलांची पहिली शाळा उघडली, महिलांना प्राधान्य दिलं शिक्षणासाठी. शिक्षणासाठी पुढाकार घेतला, मुलींना, महिलांना, सगळ्यांसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे आम्ही इथं आता भेट द्यायला आलो आज. आपलं खूप खूप अभिनंदन. अशाच प्रकारच्या सावित्रीच्या लेखी या ठिकाणी येऊन जातात, सातत्याने त्या सावित्रीबाईंची भूमिकाही म्हणतात. आपणही ती जी भूमिका म्हणत आहात याबद्दल तुमचं बोधिसत्व वंदना या चॅनलतर्फे सहर्ष आम्ही स्वागत करतो आणि आम्हाला अभिमान वाटतो. आणि आपलं या ठिकाणी त्यांना ज्या का अभिवादन करण्यासाठी आपण महात्मा फुलेंच्या वाड्यावर स्मृती दिनानिमित्त आलेला आहात. 133वा स्मृती दिन आहे आज. त्यानिमित्ताने आपण कुटुंबासह आलात, हा मला खूप हे वाटतं. तुझं नाव काय रे? शिवम. शिवम. बघा आता हा शिवम आलेला आहे, अगदी छोटा आहे. तर या ठिकाणी त्यांचे मिस्टरसुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला थोडक्यात बोलतील. नमस्कार, मी सागर चौधरी, पुण्यात असतो. ओके, आजच्या स्मृतिदिनी वेळात वेळ काढून म्हटलं, म्हणजे दरवर्षी येत असतो असं नाही की ह्यावर्षी फक्त आलो या. एक आदर्श मानतो मी महात्मा फुलेंना, आदर्श मानतो म्हणून. आणि एक प्रकारे त्यांच्याकडून शिकलेले आम्ही जे शिक्षण आहोत त्या संदर्भातून आम्ही एक आदर्श मानतो म्हणून मी इथं आलेलो आहे. सर, आपण महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना जे आदर्श मानत आहात, तर त्याचे काय आणखीन पॉईंट काय सांगाल? एक शिक्षण तुम्ही सांगितलं, आणखीन काय सांगाल? अस्पृश्यांसाठी सुरू केलेली त्यांनी ती विहीर वगैरे होती, पाणवठा जो सुरू केला होता तो मला आवडला. ओके, परत ते काय म्हणतात ओबेज मुलांसाठी जे होतं हे चालू केलं त्यांनी, वसतिगृह चालू केलं होतं. म्हणजे अनावरस मुलं आहेत, अनावरस मुलं आहे त्यांच्यासाठी त्यांनी जे त्याचबरोबर वसतिगृह चालू केली वगैरे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये सुद्धा. बरोबर. त्यांच्यासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते खूप मोलाचं आहे समाजासाठी आणि ते खूप गरजेचं आहे. तो एक आदर्श शिकलेलो आहे मी त्यांच्याकडनं. त्या निमित्तासाठी पण मला त्यांचे हे गुण घ्यावेसे वाटलेत, आदर्श वाटलेत, म्हणून मी इथं व्हिजिट करतो दरवर्षी. थँक्यू. व्हेरी गुड चौधरी सर. त्याचबरोबर ताई आणि शिवम हे कुटुंब घेऊन आता हे मी त्यांना देण्याचं त्यांना एवढं कारण काय आहे, तर आपण जे पाहत आहेत त्यांनी उईत आलं पाहिजे. काय उईत येणं इथं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ह्या कुटुंबाने ते आपल्याला प्रेरणा दिलेली आहे की उईत या म्हणून. तर आपण वाड्यावर येताना, महात्मा फुले वाड्यावर येताना उईत या. कारण महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना जे बरोबर घेऊन काम केलेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही काय करतो, आमच्या घरातल्या लोकांना घेत नाही आणि आम्हीच पळतो इकडं तिकडं, पण तो घरात त्यांनी त्यांच्या वाईफला शिकवलं. नंतर मग त्यांच्या माध्यमातून त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. ओके, हा एक आदर्श आम्ही महिलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. और आम्ही ते करणारच आहात. म्हणजे ॲक्च्युली आज जरी म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर मी बिझनेसमध्ये आहे, माझं स्वतःचं फार्मसी आहे. ओके, सो हिचं पण लग्नानंतर शिक्षण नव्हतं, फार्मसी बॅकग्राऊंड आर्ट्स होतं. आता ती फार्मसी ग्रॅज्युएट होणार आहे पुढच्या वर्षी. आणि नंतर आम्ही दोघं त्याच माध्यमातून तोच आदर्श घेऊन सावित्रीबाईंचा आणि ज्योतिरावांचा आदर्श घेऊन बिझनेसमध्ये पुढे पदार्पण करणार आहोत दोघं. तर या दृष्टिकोनातून त्यांचा जो मुलगा होता यशवंत, त्यांना सुद्धा त्यांनी डॉक्टर बनवलं होतं आणि शेवटपर्यंत त्यांनी या प्लेगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी सहाय्य केलेलं आहे. कोणी यशवंतने. तर आपल्याला माहीत आहे. तुम्ही? मी धनंजय श्रीपती केदारी हडपसर. मी बऱ्याच वेळा इथे येऊन गेलो, पण इथं आल्यानंतर जे उर्मी आपल्याला मिळते ती उर्मी महात्मा फुलेंनी, सावित्री ज्योतिबाई फुले यांनी ज्यावेळेस समाजात, बहुजन समाजामध्ये आपल्याला जे काही स्थान होतं ते सर्व पार करून सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी पहिली शाळा काढली. आणि महात्मा फुलेंनी ज्यावेळेस शाळा सुरू केली तर महिलांसाठी काहीच नव्हतं, पण त्यांनी महिलांसाठी पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं आणि त्यानंतर त्यांनी तिच्यामार्फत इतर महिलांना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी केलं. ज्यावेळेस त्यांनी हे एवढं मोठं कार्य केलं, आपण तर त्यांच्या पायाची धूळसुद्धा नाही, परंतु त्यांनी
ज्या काळामध्ये म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं, त्या काळात त्यांनी एवढं सगळं कार्य केलं. तर यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी मी बऱ्याच वेळा इथे येऊन जात असतो आणि ती प्रेरणा मला बरेच दिवस पुरते. धन्यवाद. हा हे केदारे साहेब आहेत, त्यांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की या ठिकाणी प्रेरणा घेऊन जातात आणि खरोखरच महात्मा फुले आणि हे कुटुंब महात्मा फुलेंचं कार्य हे प्रेरणादायकच आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेला आहे. मला खात्री आहे की आपण खूप चांगला संदेश दिलेला आहे, मेसेज दिलेला आहे. त्याबद्दल बोधिसत्व वंदना हा तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद धन्यवाद. माझं नाव अमोल सतोदर आहे. मी बीडहून आलेलो आहे. इथे जॉबला असतो पुण्यामध्ये. आज महात्मा फुलेंचा स्मृती दिन असल्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी वेळात वेळ काढून आलो. दरवर्षी पण येतो आहे, जसा दरवर्षी पण येतो आहे. पण त्यांचं कार्य एवढं महान आहे की अभिवादन करायला तर आपण स्वतः तर यायचंच असतं, पण आपल्यासोबत जे नवीन आहेत व्यक्ती ज्यांना किंवा महात्मा फुलेचं कार्य माहिती आहे पण येऊ शकत नाहीत, त्यांना इथं आल्यावर कळणार की महात्मा फुलेंनी कार्य काय केले आणि आज येण्याची काय आवश्यकता आहे. त्यांचं कार्य एवढं महान होतं की आज जे आपण स्त्री शिक्षणाचा जे एवढा मोठा पाया रचला त्यांची सावित्रीबाई फुलेंना जे शिक्षण दिलं त्यांनी, तिथून जी प्रेरणा मिळाली. आज देशातील लाखो महिला चांगल्या मोठ्या पदावरती आहेत. ते कार्य फक्त केले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे झालेले. आणि स्त्री शिक्षणाचा जो पाया खरा तर रचला आहे तो महात्मा फुलेंनीच रचला आहे. आणि इथून पुढे जे नवीन पिढीला जे शिक्षणाची गरज काय हे महात्मा फुलेंनी तेव्हाच सांगितलेलं होतं की शिक्षणाची गरज कशासाठी आहे ते. आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांना खूप प्रेरित करून शिक्षण दिलेलं आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन पूर्ण महिलांनी शिक्षण तर घ्यावंच, परंतु जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या दारापर्यंत घेऊन कसं जाता येईल हे असे प्रयत्न सगळ्यांनीच करावेत. आणि इथं येऊन जे अभिवादन करण्याची जी प्रेरणा मिळते ती इथून ऊर्जा असते ते कुठेच मिळणार नाही. आणि माझं सर्वांनाच आव्हान आहे किंवा महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं कार्याचं ज्यांनी कार्य काय केले हे पूर्ण म्हणजे आढावा घ्यावं आणि प्रत्येकाने ते वाचावं. मी माहिती होईल सगळ्यांना की त्यांनी पहिलं कार्य किती मोठं कार्य केलेलं आहे ते. छान. बोधिसत्व वंदना हे न्यूज चॅनल आपलं सहर्ष आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत आणि जय तात्यासाहेब, जय महात्मा फुले, सावित्रीमाई. या ठिकाणी आपण महात्मा फुलेंच्या वाड्यासमोरच आहोत आणि आज 133वा स्मृतिदिन आहे महात्मा फुलेंचा. या निमित्ताने प्रसिद्ध पत्रकार आणि धडाडीचे कार्यकर्ते, समतेचे पाईक असे अरुण खोरे सर या ठिकाणी आहेत. आपण पाहत असतात त्यांना. तर अरुण खोरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी तात्यासाहेबांच्या कार्याबद्दल 1-2 शब्दात बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 133व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. ज्या महापुरुषाने 19व्या शतकाच्या सुरुवातीला पूर्वार्धामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी, अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी जे मूलभूत कार्य उभं केलं त्या मूलभूत कार्याचा वटवृक्ष आज देशभर झाला आहे. आणि त्यामुळे आज आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपल्या माता या सगळ्या शिकत आहेत आणि त्याचा फार मोठा परिणाम देशाच्या प्रगतीवरती, विकासावरती होतो आहे. पण 1848ची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये ज्योतिबांनी काढली आणि त्याच्या पहिल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहकारी फातिमाबी. मला असं वाटतं की एक ऐतिहासिक स्वरूपाचं काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी त्या काळात उभं केलं. आणि विशेष म्हणजे या सनातनी असलेल्या पुणे शहरामध्ये लोकांचा जाच आणि त्रास सहन करून त्यांनी हे कार्य पुढे नेलं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या कार्यामुळे मुलींचं शिक्षण अडणार नाही, अस्पृश्यांचं शिक्षण अडणार नाही अशी काळजी घेतली. आज आपण ज्या फुले वाड्यापाशी उभे आहोत या फुले वाड्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचं कारण असं आहे की हा फुले वाडा पूर्वी वेगळ्या स्वरूपात होता, आज त्याला राष्ट्रीय स्मारकाचं स्वरूप आलेलं आहे. हा फुलेवाडा जेव्हा होता त्या फुलेवाड्यामध्ये जी विहीर होती ही विहीर अस्पृश्यांना खुली करण्याचं एक क्रांतिकारक काम त्या काळामध्ये ज्योतिरावांनी केलेलं होतं.
आणि त्यामुळे पुण्यातल्या सनातन्यांच्या शिव्या आणि अतिशय जाच हा महात्मा फुल्यांना सहन करावा लागला होता. मला स्वतःला असं वाटतं की आपण फुल्यांचं चरित्र पाहत असताना, फुल्यांच्या चरित्राकडे नजर टाकत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा फुलेंनी त्या काळामधल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध संघर्ष पुकारला, आणि संघर्ष पुकारला एवढंच नाही तर त्याप्रमाणे कृती केली, आणि त्यातून अनेक गोष्टी घडल्या. या फुलेवाड्यामध्ये आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण बालहत्या प्रतिबंधक गृह आहे. हे बालहत्या प्रतिबंधक गृह कसलं आहे? हे बालहत्या प्रतिबंधक गृह आहे ज्या कुमारी माता व्हायच्या आणि त्यांना आत्महत्या करावी लागायची, तर अशा कुमारी मातांनी आत्महत्या करू नये, सावित्रीबाई त्यांची इथे काळजी घेतील, त्यांची पुढची व्यवस्था पाहतील असं सांगण्यात आलं. 33 कुमारी मातांनी इथे आश्रय घेतला आणि त्यांना इथे मुलं झाली आणि त्यांचं पुढचं संगोपन केलं. त्यातलाच एक होता फुल्यांनी दत्तक घेतलेला यशवंत नावाचा मुलगा. त्या यशवंतच्या नावाने त्यांनी विलपत्र केलं. त्या संबंधीचं विलपत्र देखील आपल्याला आतमध्ये वाचायला मिळेल. मला असं वाटतं की एक क्रांतिकारक काम या महापुरुषाने केलं. पण मी एक पत्रकार म्हणून विचार करतो की महात्मा फुले यांचा जो अजेंडा होता तो अजेंडा पूर्ण झाला आहे का? मला वाटतं आजच बातमी आहे, एका दलित तरुणाला त्या शोभायात्रेत तू का आलास म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेकजवळ मारहाण झाली आणि तो मेला. मला असं वाटतं की महात्मा फुलेंचा अजेंडा अजूनही अपुरा आहे, आणि हा अजेंडा पूर्ण करायचा असेल तर आजच्या राजकीय सामाजिक आवर्तनातून बाहेर पडून आपल्याला प्रामाणिकपणे त्या विचारांची बांधिलकी ठेवून काम करावं लागेल असं वाटतं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंना मी अभिवादन करतो आणि थांबतो. सर, आपण या ठिकाणी जी मुलाखत दिली बोधिसत्व वंदना न्यूज चॅनलला, त्याबद्दल चॅनल हा आपला आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय सावित्रीमाई, जय तात्यासाहेब. आपण आता या महात्मा फुलेच्या वाड्यामध्ये जाणार आहोत, आणि या वाड्यामध्ये आपण त्यांनी जे लिहिलेलं मृत्यूपत्र आहे किंवा त्या ठिकाणी विलपत्र म्हणू आपण, तर ते आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण ही विहीर पाहणार आहोत, आणि आताच उल्लेख केला की त्या ठिकाणी बालसुधारक गृह किंवा ज्या ठिकाणी स्त्रियाची लहान मुलं जी अनावरस मुलं आहेत यांना शिकवलं जायचं, अशा प्रकारचे बी रूम आपण पाहणार आहोत. बघू आता या ठिकाणी महात्मा फुलेंचा हा जीवनपट हा दिलेला आहे. आपण पाहत आहोत की हा जीवनपट, हा संपूर्ण जीवनपट आपण एका साईटमध्ये सुद्धा पाहू शकतो. यानंतर हा जो वाडा आहे, या ठिकाणी या वाड्याला थोडक्यात कशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे वसतिगृह केलेलं आहे, बोर्डिंग झालेलं आहे, या ठिकाणी काय कधी केलेलं आहे, हा आलेख या थोडक्यात तिथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी हे एक एंट्रन्स रूम आहे, दरवाजा आहे. यानंतर या ठिकाणी आपण आपण ज्याला म्हणतो दिवाणखाना, ही खरी दिवाणखान्याची रूम आहे. या ठिकाणी महात्मा फुले बसत असत, या ठिकाणी ते लोकांच्या भेटीगाठी घेत असत. हे पहा काय, ही बैठकीची खोली, इथे लिहिलेलंच आहे, ही बैठकीची खोली. अनेक या ठिकाणी लोक त्या काळातले काय ब्राह्मणही आलेले आहेत, आणि सगळी चळवळ, समतेची चळवळ या ठिकाणावरून त्यांनी सुरू केलेली आहे. या ठिकाणी पाहत आहोत आपण महात्मा फुलेंचा, तात्यासाहेबांचा हा फोटो या ठिकाणी मोठा लावलेला आहे. हार वगैरे आहेत. हा आर्टिफिशियल हार नाही का, तर या ठिकाणी मासे आहेत, मधमाशा आपल्याला दिसतील. तर ह्या मधमाशा आहेत, ह्याचाच अर्थ आहे हा हार आर्टिफिशियली नाही, हा हार आजच घातलेला आहे. तर म्हणून मी तुम्हाला ह्या मधमाशा दिसतील असा कॅमेरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, तर आणि माझ्या माहितीनुसार हा हार बदलला जातो बरं का, बदलला जातो. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांचे विल म्हणजेच मृत्यूपत्र या ठिकाणी हे दिलेलं आहे. आता संपूर्ण काय या ठिकाणी नाही, परंतु आपण जर या ठिकाणी असं वाचण्याचा प्रयत्न केला काय, तर आपल्याला निश्चितच वाचता येईल. ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी अवश्य वाचावं. या ठिकाणी महात्मा फुलेंनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीचं कशा प्रकारचे वाटप व्हावं, त्यांचा जो
यशवंतराव म्हणजे होता तो डॉक्टर होते. तर त्यांना कशा प्रकारे त्यांनी काय केल्यानंतर त्यांना ह्या संस्कृती ह्याचा वाटा मिळेल, हा अशा प्रकारचा विषय त्यांनी या ठिकाणी हाताळलेला आहे. आता दुर्दैवाने यशवंतराव हे जरा थोडे लवकर गेले, परंतु हे त्यांनी त्यांच्या अनावरस त्यांना आपला पुत्र मानलेला आहे काय, आणि त्यांना डॉक्टर बनवलेला आहे यशवंतरावांना. आणि या यशवंतरावांच्यावर त्यांची फार मोठी भिस्त होती आणि खरंच त्यांनी तसं कार्य बी केलेलं आहे. यशवंतरावांनी फार मोठं चांगलं कार्य केलेलं आहे, त्यात काहीच वाद नाही. म्हणजे प्लेगच्या साथीमध्ये घ्या किंवा नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी जे दवाखान्याचं किंवा लोकांसाठी कार्य केलेलं आहे, ते त्यांचं कार्य हे अगदी हे तर लिहिलेलंच आहे सरळ की हुशार व लायक निघेल या माझ्या मालकीच्या मिळकितीचा करून हातून सर्व कामे चालू घ्यावीत. म्हणजे त्यांनी हा चांगलाच मुलगा निघाल्यानंतरच त्याला हे सगळं द्यायचं आहे. 10 जुलै सन 1887 या सालात त्यांनी हे ज्योतिराव फुलेंनी लिहिलेलं आहे. हे अशा प्रकारचं मृत्यूपत्र आपण ते वाचाल, नंतर आणखीन पुस्तकातून सुद्धा वाचू शकता आणि या ठिकाणी हे आता दाखवल्याप्रमाणे बी वाचू शकता. तर या ठिकाणी हे किंवा या ठिकाणी चर्चेला आल्यानंतर जे महात्मा फुले बसत होते त्या संदर्भात हा फोटो आहे. याचबरोबर त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याचा एक या ठिकाणी फोटो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच वेळेला ज्योतिराव फुलेंनी एक या परिसरामध्ये अन्नछत्रसुद्धा काढलेलं होतं किंवा हे तर लग्नातल्याच आहे हा फोटो. अन्नछत्राचा या ठिकाणी संबंधित नाही, हे लग्नातलेच फोटो आहेत. तर या ठिकाणी महात्मा फुले हे जे मुस्लिम बांधवांच्यासाठी लव ऑल हिट नॉल म्हणजे सगळ्यांवर प्रेम करा, कोणाचाही त्या रुसवा करू नका किंवा मत्सर करू नका, हा समतेचा संदेश या ठिकाणी देत आहेत. म्हणजे या हॉलमध्ये त्यांनी अशा प्रकारचे समतेचे संदेश सातत्याने दिलेले आहेत. तर हे समोर जे दाखवलेले आहेत हे महात्मा फुलेच आहेत. ते तरुण दाखवलेले आहेत, त्यांची आपण दाढी आणि मिशा ह्या ठिकाणी अगदी तरुण ह्याच्यात दाखवलेलं आहे. पाठीमागं कपाटाचं चित्र दाखवलेलं आहे, पुस्तकाने ते भरलेलं आहे. या ठिकाणी खुंटीसुद्धा आहे आणि खुंटीचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे की महात्मा फुले बाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यानंतर या ठिकाणी खुंटीवरती त्यांचा कोट अडकवला जायचे ते काय. आणि आपल्याला महात्मा फुले काय फक्त या ह्याच्यात नव्हते, तर महात्मा फुले या नगरसेवक झेडपीमध्ये ते नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत. आणि ते मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांच्याकडे 2,500 लोक कामाला होते. हा जो आपण येरवड्याचा पूल म्हणतो तो महात्मा फुलेंनी बांधलेला आहे. बंड गार्डनचा जो पूल आहे तो हा महात्मा फुलेंनी कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेलं होतं. आणि जवळजवळ 2,500 त्याचबरोबर कात्रजचा बोगदा हा या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्यापासून त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांची कामाची त्या कात्रीच्या बोगद्याची सुरुवात केली होती. म्हणजे सांगायचं म्हणजे तात्यासाहेब हे साधेसुधे नव्हते. आणि त्या ठिकाणी सांगायची सोय नाही. आमच्या या ठिकाणी मस्के सर आहेत, हे 2 शब्द बोलतील या ठिकाणी तात्यासाहेबांच्याबद्दल. आणि आता आमचे गुरु आहेत रतनलाल सोनारा सर, तर तेही या ठिकाणी बोलतील. तर खूप आनंद झाला आपण या ठिकाणी सर भेटलेला आहात. तर आपण या ठिकाणी बोलायला अशा अपेक्षा विनंती करतो मी आपणाला सर. तर पहिल्यांदा मस्के सर बोलावं 2 शब्द आणि नंतर मग सरांना आपण वेळ देऊया. मस्के सर, दीपक मस्के सर आहेत आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काय माहिती सांगण्याची मला वाटत नाही गरज आहे. मस्के सर. जय ज्योती, जय भीम, जय शिवराय. महात्मा फुले यांच्या 133व्या स्मृतिदिनानिमित्तानं आज महात्मा फुलेंना अभिवादन करण्याकरता तमाम बहुजन बांधव महात्मा फुलेंच्या वाड्यावरती येतात. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असं सांगणारे महात्मा फुले, किंवा धर्म जात भेद मानवा नसावे, नित्याने वर्तावे ईशासाठी असं सांगणारे महात्मा फुले, ज्या काळामध्ये माणूसच माणसाला स्पर्श करत नव्हता, जाती धर्माच्या नावाखाली माणसानंच माणसाला दुर्लक्षित केलं होतं, अशा काळामध्ये माणसाची सावली पडली तरी माणसाला विटाळ होत होता. अशा काळामध्ये इथे समोर जो हौद दिसतोय सर, आपण पाहतोय तो हौद आहे. तो हौद इथल्या दलितांकरता खुलं करणारा, या जगातला
पहिला महात्मा जर कोण असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि या महात्म्यानं खऱ्या अर्थानं जी सामाजिक न्यायाची तत्त्वं आहेत ती या देशामध्ये रुजवण्याचं काम केलं. कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचा पोवाडा या देशामध्ये लिहिणाऱ्या पहिला जगातला महात्मा फुले कुळवाडी भूषण पोवाडा लिहिला. आणि छत्रपती शिवरायांचा सकल इतिहास संपूर्ण समाधी शोधून काढली आणि छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास आपल्या कवनांच्या माध्यमातून, आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून, 1000 ओळींच्या पोवाड्याच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी लिहिला. महात्मा फुलेंचा खंड आपल्याला माहिती आहेत. सत्यशोधक महात्मा फुले, त्यांचा जो वैचारिक विचार आहे तो वैचारिक वारसा घेऊन आपण भविष्यामध्ये वाटचाल केली पाहिजे. महात्मा फुले म्हणतात त्याप्रमाणेच की माणसातील जातीभेद, धर्म हा सगळा नाहीसा केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जातीचा अंत झाला पाहिजे, जाती निर्मूलन झाले पाहिजे. माणसाची ओळख माणूस म्हणून झाली पाहिजे. तो कुठल्या धर्माचा, तो कुठल्या जातीचा, तो कुठल्या पंथाचा आहे यापेक्षा तो माणूस आहे, तो प्रबुद्ध झाला पाहिजे. हेच तत्त्व महात्मा फुलेंचं आपण पुढे नेणं आज काळाची खरी गरज आहे. धन्यवाद सर. दीपक सर हे होते. आत्ता दीपक सर म्हस्के सर हे आपणाला माहीत आहे की ते या ठिकाणी पुण्यामध्ये अनाऊन्सर, म्हणजे ज्याला आपण म्हणू की बाबा कुठल्याही पद्धतीचं अनाऊन्सिंग करायचं, कुठलाही कार्यक्रम असेल, सूत्रसंचालक, निवेदक असा आपण त्याला शब्द वापरूया. हे मला सुचवलेले आहेत आमचे गुरु रतनलाल सोनाग्रा यांनी आणि ते शब्द मला आठवले नाहीत, तर मी त्यांचा आभार मानतो आणि विनंती करतो की सरांना की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मेसेज द्यावा, 2 शब्द बोलावेत तात्यासाहेबांच्याबद्दल, ही त्यांची मी अपेक्षा करतो. सर आपण तिथं जाऊ. पाहत आहोत की आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांना आपण गुरुवर्य मानतो, सगळेच आंबेडकरी चळवळीमध्ये कोणी असतात ते आता तात्यासाहेबांच्या या वाड्यामध्ये आणि तात्यासाहेबांचा हा जो काही प्रतिमा आहे या प्रतिमेच्या बरोबर खाली या ठिकाणी भेटलेले आहेत मला आणि तात्यासाहेबांना भेटल्यासारखे मला हे वाटायला लागलेलं आहे. त्यांच्या सुविधे पत्नी सुद्धा आहेत या ठिकाणी. तर मी तात्यासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले सोनाग्रा साहेबांना, सरांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या तात्यासाहेबांच्याबद्दल, महात्मा फुलेंच्याबद्दल बोलावेत. तत्पूर्वी ताईसुद्धा बोलतील 2 शब्द. ओके, ठीक आहे. आपण सरच बोलतात. सर 2 मिनटं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. जय ज्योती. आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आपण साजरी करीत आहोत. त्यांच्याच वाड्यात आपण आज आहोत, ज्या ठिकाणी तात्यासाहेबांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला, बैठकी घेतल्या, चिंतन केलं आणि त्या चिंतनातून लिहिलं, सर्व लोकांना मार्गदर्शन केलं आणि भारतीय समाजाची खऱ्या अर्थानं नाडी ओळखणारा महात्मा फुले हा पहिला तत्त्वज्ञानी आहे. याचं कारण आहे की जगामध्ये जे मोठमोठे तत्त्वज्ञ सध्या आधुनिक काळामध्ये प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स असोल, आणखीन कोणी असतील, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे आपल्याला माहिती आहे की भारतासाठी महात्मा फुले हे कार्ल मार्क्सच्या अगदी तोडीचे असे मोठे द्रष्टे, असे विचारवंत आहेत. याचं कारण असं की कार्ल मार्क्सनी जगामध्ये सांगितलं की कामगारांनो एक व्हा, तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. पण त्यांना असं वाटलं की एकदा आर्थिक क्रांती झाली तर पूर्ण क्रांती होईल, समाज क्रांती होईल. परंतु कार्ल मार्क्सला भारतीय जातीयवादाचा फारसा, ज्याला आपण म्हणतो की त्याची अभ्यास त्याच्यामध्ये आला नाही आणि त्यामुळे भारतामध्ये जी सर्वात महत्त्वाची स्थिती होती की या देशामध्ये फक्त भांडवलशाही नाही तर त्याच्याबरोबर ब्राह्मणशाही देखील आहे आणि ती माणसाला मानसिक गुलामगिरी करते. भांडवलशाही कधीही आपण उलमडून टाकू शकतो, भांडवलशाहीचा आपण निपात करू शकतो, परंतु हजारो वर्षाच्या मानसिक गुलामगिरीचं पारिपत्य करणं हे अवघड होतं आणि तो रोगही कळत नव्हता. महात्मा फुलेंना पहिल्यांदा या देशामध्ये हा विचार कळला की आपण कुठल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालं पाहिजे. आणि या अर्थानं मला तात्यासाहेब हे जगातल्या सर्व दार्शनिकामध्ये, सर्व तत्त्वज्ञानामध्ये महत्त्वाचे असे तत्त्वज्ञानी वाटतात, मोठे फिलॉसॉफर वाटतात.
आणि जागतिक त्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा भाग आहे की जो जगाला जगद्गुरू म्हणतो, पण त्याच्यामध्ये विचार करणारे लोक फार कमी आहेत. त्यात समाजाचा विचार करणारे आणि समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारे महात्मा फुले हे फार मौलिक असे या देशातले महापुरुष आहेत. मी ट्रियरला कार्ल मार्क्सच्या निवासस्थानी गेलो आणि त्या ठिकाणचं स्मारक पाहिलं. मला त्यावेळी आनंद झाला, पण त्या आनंदामध्ये मला आठवण फुल्यांची झाली की ज्याप्रमाणे महात्मा फुले या देशाला मार्गदर्शक होते, आज कार्ल मार्क्सची या ठिकाणची स्मारकाची सगळी रचना त्या देशानं खूप सुंदरपणे सुरक्षित ठेवलेली आहे आणि त्यांच्या लोकांना खूप आनंद झाला. मी जेव्हा माझ्या पत्नीबरोबर त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना सांगितलं की मी कार्ल मार्क्सचं स्मारक पाहायला आलो, त्यांना आनंद झाला. आज मला या ठिकाणी मोठा आनंद असा होत आहे की एका महापुरुषाचं स्मारक या ठिकाणी खऱ्या अर्थानं होत आहे की ज्यांनी खूप मोठं चिंतन केलं आणि भारताला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा मार्ग दाखवला. हजारो वर्षाची मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणं हे फार अवघड होतं, कारण त्या विषयाला हात घालणारे कुणीच नव्हते. जे फिलॉसॉफर्स आले त्यांनी ती स्त्री ओढत ओढत पुढे नेली आणि त्यामुळे आमचे एक मित्र म्हणतात की भारतीय फिलॉसॉफरची नावं का नाहीत. तर माझ्या असं लक्षात येतं की भारतीय फिलॉसॉफरची नावं, भारतीय फिलॉसॉफर आपण भारताच्या बाहेर पोहोचवले नाहीत, त्यामुळे ते नाही आहे. त्यांनी पोहोचवले म्हणून ते महत्त्वाचे आहेत. आपणही पोहोचूया आणि खऱ्या अर्थानं या शतकातला जो भाष्यकार आहे, भारतीय समाज जीवनाचा सर्वात मोठा भाष्यकार, मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारा भाष्यकार, आणि आपल्याला माहिती आहे की त्यांच्यावर टीका करताना चिपळूणकर असं म्हणाले होते की महात्मा फुलेंचं व्याकरण चांगलं नाही. महात्मा फुलेंचं व्याकरण चांगलं नसेल, परंतु त्यांना देशाचं आणि समाजाचं व्याकरण मात्र परिपूर्ण समजलं होतं आणि ही फार महत्त्वाची घटना आहे. आणि त्याच्यामुळे ते म्हणाले की त्यांच्यापुढे कुठलीही पदवी नाही आहे, विद्यापीठ नाही आहे, परंतु जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठातून ज्यांनी डॉक्टरेट निर्माण केली, जो सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे, अशा डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. हेच त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानावं असा मोठा तत्त्वज्ञ, असा मोठा चिंतक या देशामध्ये आपण दिला. आणि ही फार महत्त्वाची घटना आहे की ज्याला आंबेडकरांनी मानलं त्याला जगाने मानलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी नेहमी गमतीनं म्हणत असतो की आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं नसतं तर महात्मा फुले हे फक्त भाजी मंडईमध्ये राहिले असते आणि ज्यांची भाजी मंडईमध्ये राहायची लायकी आहेत ते कुठे विद्यापीठात गेले असते. हे उलटं झालेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुले हे या देशाचे महापुरुष, मार्गदर्शक आहेत आणि हा माझा त्यांना अभिवादनाचा एक या ठिकाणी मी त्यांना अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या चॅनलला, बोधिसत्व वंदना या न्यूज चॅनलला आपण जे काही आता उद्बोधक अशी माहिती दिलेली आहे याबद्दल चॅनल आपला सहर्ष म्हणजे ऋणी राहील, सातत्याने ऋणी राहील, यात काय वाद नाही. जय भीम, जय बुद्ध, जय तात्यासाहेब. या ठिकाणी इंग्रजीतील महात्मा फुलेंचं म्हणजे तात्यासाहेबांचा हस्ताक्षर या ठिकाणी आपण पाहत आहोत. हे पहा, रनिंग लिपी आहे आणि एखाद्या इंग्रजी क्लास 1 ऑफिसरच्याही पुढचं हे हस्ताक्षर आपल्याला दिसत आहे. पहा किती वळणदार आहे. महात्मा फुले त्यांचं मोठ्या हस्ताक्षर पहा काय. आता तुम्हाला आम्हाला जरी जास्त कळत नसेल तरी अक्षराचं जे वळण आहे, अगदी प्रत्येक वळण आहे, ते वळण पहा काय. हे यामध्ये फरक मात्र आपल्याला मी जाणवू इच्छितो इतकं आहे. हे जे आहे हे डाव्या साईडला लिहिलेलं आहे, असं डाव्या साईडला म्हणजे डावे तिरकं लिहिलेलं आहे इंग्रजी हस्ताक्षर त्यांचं पहा. आणि हे जे आहे हे मात्र हा जो त्यांचा जो एका ह्याच्या आकारखाली एक प्रत्येक शब्दाच्या ओळीच्या खाली एक तुम्हाला रेष दिसायला एक खाली असेल तर हे मोडे अर्थात, परंतु ते थोडं उजवीकडं झुकलेलं आहे असं मला वाटतं आहे बरं का. तशी मोडी लिपी ही डावीकडंच त्यांनी हे केलेलं आहे असं, पण जास्त डावीकडं नाही आहे की जेवढं इंग्रजी हस्ताक्षर आहे. यानंतर हे मराठी हस्ताक्षर बघा, मराठी हस्ताक्षर आहे.
महात्मा फुलेंचे मराठी हस्ताक्षर काय. आणि हे जे आत्ता पाहिलं आपण हे महात्मा फुलेंचे मोडी हस्ताक्षर आहे. हे महात्मा फुलेंचं मोडी हस्ताक्षर आहे काय. तर एकंदरीत अक्षराचे काय मी तज्ज्ञ नाही आहे, परंतु एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची वेगवेगळी भाषा लिहिण्याची जी काही ढब असते ही महात्मा फुलेंची ढब तुम्हाला आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण का ते तुमचे आदर्श आहेत. हस्ताक्षर या ठिकाणी हा जो हे आहे हे इथलं पत्ता आहे, त्यांचा घर नंबर आहे. आणि एकंदरीत या ठिकाणी गंज म्हणजे हा इथला रजिस्टरचं म्हणजे हवेली हे घराचा तो त्यांच्या नावावरती हे घर स्वतःचं होतं. हा याच्या संदर्भात तो हे आहे. या ठिकाणी सुद्धा 10 जुलै 87 अशी या ठिकाणी ची तारीख आहे. इसवीसन 97 दिसते, ही 97 तारीख आहे. सॉरी 97 अर्थात महात्मा फुलेंच्या मृत्यूपत्राची दत्तक येण्याची ही नकल आहे. ही महात्मा फुलेंच्या त्यांनी जे लिहिलेलं आहे काय जुलै मृत्यूपत्राची ही नकल आहे. एवढं माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर फार तर आपण ज्यांना वाचायचं आहे त्यांच्यासाठी मी जरा थोडं स्लो घेत आहे. स्लो आपल्याला वाचता यावं हा माझा उद्देश आहे, कारण का प्रत्येक वेळेला तुम्हाला तो पुस्तक घेऊनच ते वाचण्याचा तो वेळ जाईल काय. तर अर्थात ही नकल आहे आणि ती मराठीमध्येच आहे. आपण हे वाचू शकायला हळूवारपणे अशी अपेक्षा आहे. तर यानंतर पुढे एक या मृत्यूपत्राचाच सण मृत्यूपत्राचा नाही आहे, हा वेगळा भाग आहे. तर हे कशाबद्दल आहे. वील पावती रविवार जुलै इसवीसन 7 जयते पुढील तारीख पुढे गणपेज तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे पत्र आहेत. आपण त्यांच्या वेगळ्या हे गुलामगिरीचं एक पहिल्या पानाचं हे आहे. हे शिवाजी महाराजांचा पोवाडा याचं हे त्या लाईफ ऑफ शिवाजी महाराजांचा पोवाडा त्या संदर्भातलं हे पुस्तकाचं हे आहे. हे लहानसे पुस्तक आहे, त्यांचे हे लहानसे पुस्तक आहे ग्रंथकर्ता म्हणून. नंतर यशवंतराव ग्रंथकर्ता हे त्यांचे स्वतःचं वापरलेलं आहे स्वतःसाठी. पण युनायटेड स्टेटमधील सदाचारी लोकांनी गुलाम मुक्त करा वगैरे वगैरे असं त्यांनी दिलेलं आहे. आपण वाचू शकता ते. हे सत्यधर्म पुस्तक आहे. तर हे पुस्तकाचं पहिलं पान आहे. या ठिकाणी डोंबरे ओतूर ज्यांनी त्यांना त्या काळात म्हणजे खूप मदत केलेली आहे. त्यांचे ही होते डोंबरे पाटील ओतूरचे. तर त्यांनी महात्मा फुलेंचे निष्ठावंत सहकारी होते. या ठिकाणी त्यांचं नावसुद्धा आहे, आपण पाहूया. आणि त्यांचं नुसतंच नाव नाही तर ते लढाऊ वृत्तीचे होते. महाज्योतिराव फुले यांचे निमंत्रक निष्ठावंत निमंत्रक असं लिहिलेलं आहे. निष्ठावंत सहकारी भाऊ कोंडाजी पाटील ओतूर पुणे असं आहे ते. या ठिकाणी दुसरा एक फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कनिष्ठ सहकारी आहे आणि ह्यांचा फोटो पहा आणि त्यांचं नाव हे पहा. या ठिकाणी त्यांचं नाव आहे जाया कराडी लिंगू. जन्म आहे त्यांचा 35 सालचा आहे, 25/11/35. आणि त्यांचा मृत्यू आहे 28/10
1898 असं आहे. तर हे आपल्या माहितीसाठी आहेत. हे या ठिकाणी तुम्ही आला त्यावेळी तुम्ही पहा, त्यांचे पाहत असताना त्यांच्या पुस्तकातले हे चिपळूणकर आहेत, महात्मा फुले चे सहकारी हरिरावजी चिपळूणकर. तर हे एक त्यांचे सहकारी म्हणून या ठिकाणी आपण पाहत आहोत. काय नंतर कल्टिवेटर्स वर्शिप कॉर ज्योतिराव फुले. तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा आसूड हा एक पुस्तकाचं पहिल्या पानाचं दाखलेलं आहे, त्या काळातलं कशी केलं जायचं. नंतर पुणे महानगरपालिका डॉक्टर सर्जन विश्रामरामजी घोले फुले यांचे सहकारी सत्यशोध समाजाचे अध्यक्ष 1876 साली हे होते आणि ते पुणे नगरपालिकेचे या ठिकाणी 16 वर्षे नियुक्त सभासद म्हणून राहिलेले आहेत. ऑनररी सर्जन टू व्हाईसरॉय अँड गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया नोव्हेंबर 1883. तर असं हे चिपळूणकरांचं जे काही महत्त्वाचा भाग आहे. घोले सरसंच आहे डॉक्टर विश्रामरामजी घोले यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यांची ते सहकारी या ठिकाणी महात्मा फुलेंचे खऱ्या अर्थाने ज्यांनी महात्मा फुलेंचं कार्य महात्मा फुलेला जाणलं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचा एक ज्याला म्हणून आपण विस्तार केला किंवा राज्यामध्ये बहुजनांचं राज्य आणलं. काय महात्मा फुलेंच्या सांगण्यानुसार महात्मा फुलेंचं खऱ्या अर्थाने जर काम कोणी केलं तर शाहू महाराजांनी केलं असं म्हटलं तर काहीच वावगं होणार नाही. त्यांची सगळ्या महात्मा फुलेंचं जीवन किंवा विचार हे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये अंमलात आणलेले आहेत. इव्हन सर्व जाती धर्मातील लोकांच्यासाठी शाहू महाराजांनी बोर्डिंग्स म्हणजे शिक्षणाची व्यवस्था महत्त्वाची केलेली आहे. आणि जे कार्य महात्मा फुलेंनी सांगितलं ते प्रामुख्याने कार्य त्यांनी केलेलं आहे. त्याबरोबर सगळेच कामं केले आहेत. ही तर काय बाबासाहेबांनी तर महात्मा फुलेंना गुरु मानलेला आहे. आपण पाहत आहोत 3 गुरु, एक कबीर, बुद्ध आणि तिसरे महात्मा फुले. आणि या सावित्रीमाई आहेत. बाई म्हणून मी म्हणेन की बाई म्हणू नये कोणी, माईच म्हणलं पाहिजे, कारण का तुमच्या आमच्या त्या माई आहेत. साध्वी इथे लिहिलेलं आहे सावित्रीमाई फुले. तर ह्यांचा हा लावलेला आहे आणि ह्या दोघांचाही फोटो या ठिकाणी आपल्याला खूप आनंद होतो, खूप हर्ष होतो मनामध्ये. खूप फुलांचं या ठिकाणी अगदी भाव ज्याला आपण म्हणतो हृदयाचं भाव या फुलामध्ये दिसत आहेत. हार अगदी मोठा घातलेला आहे आणि खूपच या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे. या ठिकाणी आलेली लोकंसुद्धा आत्ता गेली ती कोणीही बडबड करत होतं किंवा काय करत नव्हतं. या ठिकाणी या 133व्या स्मृतिदिनानिमित्त महात्माच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांना या ठिकाणी हे करत आहोत. या ठिकाणी सावित्रीमाईंना दगड मारत आहेत, कारण त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या आणि त्या काळातले जे काही ब्राह्मण्यग्रस्त लोक होती की मुलींनी शिकू नये आणि शिकवायचं तर लांबच राहिलं, इतकाच छळ त्यांनी केलेला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या नावाने आज पुणे विद्यापीठाला सावित्रीमाई पुणे विद्यापीठ असं देण्यात आलेलं आहे. हे कार्य खऱ्या अर्थाने सगळं मोठ्यात मोठं कार्य आहे हे शिक्षणाचं. पहा या ठिकाणी आपण आपण ज्या हॉलमध्ये आहोत या हॉलमध्ये हे शिक्षणाचं कार्य हे सगळे कार्य आहेत हे या ठिकाणी पार पडलेले आहेत. या ठिकाणी सत्यशोध समाजाचा जातीभेद नष्ट हो म्हणजे त्यावेळेस जातीभेद नष्टाची समतेच्या ह्याची धुरा त्यांनी वाहिलेली आहे. तर आपण पाहत आहोत ही तात्यासाहेबांनी त्या काळामध्ये हे आंतरविवाह सामुदायिक आंतरविवाह या ठिकाणी लावलेले आहेत. इव्हन त्यांनी त्यांच्या बहिणीचा सुद्धा आंतरविवाह लावलेला आहे विशेष म्हणजे. आणि आंतरविवाह तर तो त्यांच्या बहिणीचा त्यांनी नुसता आंतरजातीय विवाह नाही तर विधवा विवाह लावलेला आहे त्यांनी, विधवा विवाह तात्यासाहेबांनी. तर त्या काळातलं ते धाडस आहे. हे धाडस करणं एवढं सोपं नाही आहे. आज आपल्याला काय वाटत नाही. ते धाडस फक्त महात्मा फुलेच दाखवलेलं आहे. आणि नुसतं त्यांनीच नाही तर त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीमाईंना हे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि म्हणूनच लोकांचं शेण वगैरे काय टाकतील ते त्यांनी खाल्लं. मग
जिथं शिकवायला वर्गात जाण्यापूर्वी त्या साडी बदलून जायच्या, दुसरी साडी घालायच्या आणि बाहेर जाताना परत वेगळी साडी घालत होत्या. एवढं मला वाटतं त्याग पुण्यामध्ये कुठं कुणीच केलेलं नाही आहे, कुणीच केलेलं नाही आहे. तर आता आपण आहोत पुढच्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये वर्ण्यामध्ये जात आहोत आणि हे पहिल्यांदा मला वाटतं तुम्हाला हा आड दाखवणं फार गरजेचं की जो ही विहीर आहे, आड म्हणत नाही आपण आता सध्या विहीर म्हणतो, तरी या विहिरीवरती बाहेरच्या परिसरामध्ये ज्यावेळेस लोक येत होते आणि पाणी त्यांना भरू देत, तिथं फार मोठा हौद होता पूर्वी. त्या हौदावरती सुद्धा पाणी भरू दिलं जात नव्हतं आणि त्यावेळेस महात्मा फुलेंनी हा हौद रिकामा केलेला आहे. ह्याला खूप छान सजवलेलं आहे. पहा, हे इतकं छान सजवलेलं आहे की त्यांच्याबद्दलची आस्था, महात्मा फुलेंबद्दलची आस्था खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला दिसते की ज्या इथं महात्मा फुलेंचा इथं हात लागलेला आहे, सावित्रीमाईंचा हात लागलेला आहे आणि ह्या आडामध्ये, ह्या विहिरीमध्ये बाबासाहेब पावले लागलेले आहेत महात्मा फुलेंची. या ठिकाणी खरं आम्ही आलं पाहिजे, या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत आणि आपल्या मुलांना या संदर्भात माहिती दिली पाहिजे. हे पहा किती सजवलेलं आहे काय आज या ह्याच्यामध्ये. आणि याबद्दल आपण हे जे केलेलं आहे हे स्मारक समितीनं जरी केलेलं असलं तरीही त्यांचं कार्य आहे, हे त्यांच्या कार्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. या बोधिसत्व वंदना चॅनलबद्दल हे जे काही स्मारकाची काही मंडळी आहेत त्यांनी जे काही सुशोभित केलेलं आहे, या ठिकाणी हे पाण्याची व्यवस्थासुद्धा आहे. मी आधीमध्ये जरी आलं तरी फुलं नसतील परंतु व्यवस्था स्वच्छता असते, छान असते, तर त्यांचे अभिनंदनच करावं तेवढं कमीच आहे. तर या ठिकाणी हे अंगण म्हणजे हा भाग आहे, हा अंगणाचा भाग आहे, हा अंगणाचा भाग आहे. हो का, हा अंगणाचा भाग आहे. हे पाठीमागचा दरवाजा आहे काय, हा पाठीमागचा दरवाजा. आपण समोरच्या दरवाजाने आलेलो आहोत. आता आपण अशा एक घरात जाणार आहोत, अशा ह्याच्यामध्ये की महात्मा फुलेजी म्हणजे तात्यासाहेबांनी या हॉलमध्ये आपण पाहिलं तर या लहान मुलांच्यासाठी ज्याला आपण म्हणू किंवा स्वयंपाकघर हे होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांना या ठिकाणी झोपवलं जाणे, या ठिकाणी त्यांची शुश्रूषा करणे, या हॉलमध्ये हे सर्व लहान मुलांचं संगोपन करणे, ज्यांना जे अनावरस मुलं आहेत ह्या अनावरस मुलांना या ठिकाणी सांभाळलं जायचं. या ठिकाणी सावित्रीमाई असतील, त्यांच्याबरोबर इतर काय सगुण असतील किंवा इतर फातिमा शेख असतील आणि सर्व त्या काळातली रानवा महार असेल किंवा रेडे नावाचे नंतर जे ग्रस्त आले ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे. तर या ठिकाणी ज्याला आपण हे स्वयंपाकघर जरी नाव असलं तरी खऱ्या अर्थाने लहान मुलांना या ठिकाणी झोपवलं जायचं, या ठिकाणी त्यांना पालनपोषण केलं जायचं. अर्थात हा सगळाच वाडा ते लहान मुलांना वापरला जायचा. तर त्या काळामध्ये सुद्धा पण या ठिकाणी वेगवेगळे प्रसंग हे केलेले आहेत. आपण पाहत आहोत की आळावरती सर्वांना पाणी भरायला या ठिकाणी मुभा होती, कुणी बी यावे या ठिकाणी पाणी भरून जावे. या ठिकाणी एक ही दाखवलेली आहे, मिरवणूक दाखवलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार की ज्या मिरवणुकीमधून परांजपे नावाच्या मित्राच्या मिरवणुकीने त्यांना हाक केलेला आहे ह्यांना. नाही ही वेगळी मिरवणूक आहे काय, ही मिरवणूक वेगळी आहे. तर त्या काळामध्ये आर्य समाज काय आणि त्यांची हे आर्य समाजाची हे असे ही मिरवणूक दिसत आहे. माझ्या इथे बोर्ड तर का नाही, दयानंद सरस्वतीचा मिरवणुकीचा मग हा बघा, दयानंद सरस्वती म्हणजे आर्य समाज. तर त्यांच्या मिरवणुकीचा तो ही आहे. तर या ठिकाणी सुद्धा ही एक आपल्याला दिसत आहे, कारागृहातून सुटलेले लोकमान्य टिळक आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे तात्यासाहेबांनी. या ठिकाणी टिळकांचा सत्कार केलेला आहे. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे पहा, कारागृहातून सुटलेले लोकमान्य टिळक व आगरकर यांचा सत्कार. म्हणजे कारागृहातून सुटल्यानंतरचा त्यांनी महात्मा फुलेंनी घेतलेला आहे. परंतु ठीक आहे, आपण जास्त त्याच्यात जाऊ नये, पण टिळकाने त्यांचा सत्कार ठेवला होता. या ठिकाणी आपण पाहत आहोत की रानडे
व तात्यासाहेब यांची बातचीत या ठिकाणी आपण करीत असतानाचा हा फोटो आहे. हे कोट घातलेले रानडे आहेत काय, आणि या ठिकाणी सावित्रीमाई त्यांना काही चहा वगैरे किंवा नाश्ता वगैरे घेऊन आलेले आहेत. आणि या ठिकाणी यशवंत हा या ठिकाणी अभ्यास करताना दाखवलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांचं चित्र दाखवलेलं आहे पहा. आणि कपाट तर काय ज्यांच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट ते सपाट, म्हणजे महात्मा फुलेंचं या ठिकाणी पुस्तकाचं कपाट दाखवलेलं आहे. हे पत्र ह्या चित्रकालकरीची वगैरे मला खूप त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच वाटतं. या ठिकाणी येऊ आपण. या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की प्लेगची साथ किंवा दुष्काळ या ग्रस्त या वेळेला लोकांना अन्नछत्र सरकारच्या खजिन्यातून तिकडं कोथरूडला मोठे जेवणावळी व्हायच्या काय, परंतु जी लोकांच्याकडं काय अन्नच नसेल त्यांनी काय करायचं. आणि म्हणून महात्मा फुलेंनी या ठिकाणी आपल्या स्वखर्चाने अन्नछत्र घातलेलं आहे आणि त्याच्यामुळं बरीच त्यांची संपत्ती यामध्ये खर्च झालेली आहे आणि त्याचा त्रासही त्यांना नंतर झालेला आहे. तर हे लहान म्हणजे सर्व त्या ठिकाणच्या हा भाग आहे. हा ह्या परिसरामध्येच वानवडे नाही आहे, परंतु हा ज्या ठिकाणी आज सातारा रोडला या परिसरा म्हणजे सातारा रोडच्या परिसरामध्ये ह्याला लागूनच गंजपेठ हा गंजपेठ एरिया आहे. पण त्यांनी जे अन्नछत्र वगैरे तिथे कुठला एरिया आहे तो वानवडी हितला नाही इथं नाही लिहिलेला. इथं फक्त यांच्यातर्फे अन्नछत्राचा हे लावलेला आहे. परंतु तो इथं मला वाटतं इथं कुठला विभाग मला आठवत नाही तर नाही. आता आपण त्या भागाला एक नाव आहे ना, त्या भागाला आहे इथंच. तर या ठिकाणी लग्नाचा प्रसंग या ठिकाणी दिलेला आहे आपण पाहत आहोत. तर लग्न प्रसंग या ठिकाणी महात्मा फुले या जो दोघंजण आहेत मारेकरी आलेले असतात त्यांना, आणि ते याच ठिकाणी झोपलेले होते. या ठिकाणी ते 2 मारेकरी आहेत, रणबा आणि रेडे, हे जे 2 मारेकरी होते त्या मारेकऱ्यांना ते आशीर्वाद देतात आणि शुभही करतात त्यांना, आणि ते त्यांची माफी मागतात ते मारेकरी. असं चित्र आहे. इथल्या उजेडामुळं तुम्हाला जास्त चांगलं दिसत नसेल असं माझा हे आहे, परंतु आता त्याला मी प्रयत्न करत आहोत. ह्या काही तर छान छान छान, व्हेरी गुड. तर या ठिकाणी हे सर आहेत, यांनी मदत केल्यामुळं आपण या चित्राला चांगलं पाहू शकतो. अशा प्रकारे हे चित्र आपण चांगलं पाहू शकतो. महात्मा फुले आणि पाठीमागे सावित्रीमाई आहेत, त्यांना आशीर्वाद देतात आणि ते त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हातात कुऱ्हाडसुद्धा दाखवलेलं आहे. ते त्यांचे मारेकरी त्यांना कुऱ्हाडसुद्धा दाखवलेले आहे. दोघांच्या हातात कुऱ्हाड दाखवलेले आहे. आणि ते नंतर त्यांचे चांगले खंदे कार्यकर्ते आणि हे झाले तत्त्ववेत्ते झाले ते जवळजवळ. त्यांनी लिहिलेली काही लिखाणसुद्धा केलेलं आहे. तर अशा प्रकारचे तात्यासाहेब होते की जे लोकांना प्रभावित करून त्यांना बदल करत असत, लोकांचं हृदय परिवर्तन करत असत. तर अशा प्रकारचे हे तात्या म्हणजे महात्मा फुलेंचं या ठिकाणी जे हे आहे ते साईजीराव गायकवाड धामणकर महात्मा फुले आपापसात चर्चा करतात. आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी सयाजीराव महाराज गायकवाड आणि धामणकर हे धामणकर आहेत आणि हे सायाजीराव महाराज. तर अशा प्रकारचा ती चर्चा करत आहेत. या ठिकाणी जुन्नरची जी सभा आहे त्या सभेतील हे चित्र दाखवलेलं आहे. ते जुन्नर सभा महात्मा फुलेंचे भाषण, जुन्नरला जे महात्मा फुलेंचं कार्यक्षेत्र होते त्या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे. आणि या ठिकाणी महात्मा फुलेंचं इथं वसतिगृह असतं प्रामुख्याने. या ठिकाणी वसतिगृहसुद्धा महात्मा फुलेंचं अनाथालय म्हणजे त्या अनाथ मुलांच्यासाठीच हे वसतिगृह आहे. आणि या ठिकाणी जेवण वगैरे वाढलं जायचं, सर्व त्या ठिकाणी काळजी घेतली जायची, शिक्षणाची सुद्धा काळजी घेतली जायची. तर अशा प्रकारची ही अण्णासाहेबांचं कार्य आहे, तात्यासाहेबांचे जे कार्य आहे हे कार्य उल्लेखनीय कार्य आणि त्याला तोड नाही. त्या काळात हे कार्य करणं एवढं सोपं नाही.
आणि हा त्यांचं तैलचित्र आहे. हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे हे सगळीकडंच. तर असे तात्यासाहेब अशा प्रकारचा हा वाडा आपण पाहत आहोत. खरोखर आम्ही धन्य आहोत की त्यांच्यामुळं आज आपल्याला शिक्षण मिळालेलं आहे, स्त्रियांना शिक्षण मिळालेलं आहे की जे मिळू न देणारे. तर त्या वेळच्या देवळी आहेत ह्या, त्यावेळची जमीन हे आहे. या ठिकाणी जशा तसं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी ह्या पट्ट्या बिट्ट्या हे जे आहेत ना, ह्या थोड्या नवीन लावलेल्या आहेत माझ्या लक्षात आलेलं आहे. परंतु हो, जय भीम जय भीम जय भीम जय भीम. तर अशा प्रकारचं हे आहे. आता आपण बाहेर पडत आहोत. या ठिकाणी आपण या चळवळीमध्ये आज खंदे कार्यकर्ते आहेत की जे या समाजामध्ये महात्मा फुलेंचा संदेश अगदी गावोगावी व्यक्तीकडे पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या सर्वांचीच आपण ओळख करून घेणार आहोत आणि 2 शब्द त्यांचे आपण ऐकणार आहोत. तर प्रथमतः आपण ओळख सांगा फक्त. श्याम आडागळे, प्रदीप कांबळे, गणेश लांडगे, सुरेंद्र शिंदे. तर आता मी प्रत्येकाने तुम्ही एक बोलायला नाही. तर या ठिकाणी कांबळे साहेब, बरोबर, कांबळे साहेब, प्रदीप कांबळे साहेब 1-2 शब्द बोलणार आहेत या ठिकाणी. तर त्यांना मी विनंती करतो की या न्यूज चॅनल म्हणजे बोधिसत्व वंदना न्यूज चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत तर आहेच आहे सर्वांचं, पण आपण याबद्दल 2 शब्द सांगावेत आजच्या या 133व्या महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त. कांबळे सर. प्रथमतः सर्वांना जय भीम. आज या ठिकाणी क्रांतिगुरू, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाँ फुले यांच्या या वाड्यावरती आज महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करत असताना आज आपण बघितलं की 18व्या शतकापासून ते आत्तापर्यंत ज्या शिक्षणाची प्रगती झालेली आहे त्याची पहिले मुहूर्तमेढ ज्याला म्हणतो आपण, मुहूर्तमेढ म्हणण्यापेक्षा शिक्षणाचा जो प्रवास आहे, जी ज्ञानगंगा आहे, ते सामान्यापासून उच्चवर्णीयांपर्यंत जर हा शिक्षणाचा विचार आणि ज्ञान पोचवण्याचं जे प्रमुख काम जे आहे ते क्रांतिसूर्य महात्मा फुले त्यांच्या सौ सावित्रीबाई फुले यांनी अतिशय दुर्गम परिस्थितीमध्ये कुठल्याच प्रकारचा प्रशासन व्यवस्था नसताना, शिक्षण व्यवस्था नसताना आणि देशामध्ये विषमतेचं व्यवस्थापन असताना अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसापर्यंत शिक्षणाचा जो प्रवास आणि प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, त्याला ज्ञान म्हणजे काय कळालं पाहिजे, त्याशिवाय त्याची असणारी अंधश्रद्धा असेल, त्याच्यामध्ये असणारा न्यूनगंड जो आहे आणि तो त्याशिवाय त्याच्यापासून दूर जाणार नाही. आणि जोपर्यंत माणसापासून अज्ञान दूर जाणार नाही तोपर्यंत माणूस ज्ञानी होणार नाही. अशा या सर्व गोष्टींचा विचार करून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी हा विचार सर्वांसमोर मांडला. अशा या थोर महामानवाला विनम्र भावे आवेदन करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय लवजी. या ठिकाणी हे साहेब बोलत आहेत. मी गणेश लांडगे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजच्या या महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीच्या निमित्त या महात्मा फुले वाड्यामध्ये आपण सर्व पक्ष, सर्व संघटनेचे पदाधिकारी आले आणि खऱ्या अर्थाने ह्या महात्मा फुले वाड्याचा इतिहास. आज महात्मा फुलेंविषयी सांगायचं झालं तर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला की आपला समाज का हा मागास आहे, का दुर्लक्षित आहे, त्यांनी सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांना कळालं की जर शिक्षणच नाही आहे माझ्या ह्या समाजातल्या लोकांना, त्यामुळे त्यांनी शिक्षणाची जी धुरा धरली
त्या धुरेला प्रथमतः पुण्यातून त्यांनी महिलांसाठी शाळा निर्माण केली व त्या शाळा निर्माण करण्यासाठी जो त्यांना त्रास सहन करावा लागला, तिथं मुलींना येऊ देत नव्हती, त्यासाठी आपले गुरुजी लहुजी साळवे यांनी आपली पुतणी त्या शाळेमध्ये मुक्ता साळवे ह्या पहिली विद्यार्थिनी तिला त्या शाळेत टाकलं आणि कोण आता काय करल बघू, मी आहे इथं उभा. आणि त्यांनी तसं बोलून सावित्रीबाई फुलेंना आपली लेक मानली आणि त्या ठिकाणी त्या शाळेला संरक्षण दिलं. तर त्यात मुक्ता साळवे एक तिसरीतली विद्यार्थी तिने आपला विचार मांडले की माझा समाज असा दुबळा का, आम्ही जर हिंदू आहोत तर आमच्यावर असा अन्याय का. म्हणून तिने जी पहिली प्रतिकार विरोधी एक पत्र लिहिलं. ते पत्र त्या मुखपत्रातनं निबंध तो मुखपत्रातनं जो छापला तो व्यवस्थेला त्या विषयावरती विचार करावा लागला आणि त्या एका विचारावरती व्यवस्था डगमगली की ही मातंग समाजातली मुलगी तिसरीत असताना हा प्रश्न व्यवस्थेला करते, त्यामुळे त्यांना व्यवस्थेला विचार करावा लागला. हा जर समाज इतका या कमी वयात जर इतका हुशार होऊ शकतो तर पुढे जाऊन काय करल. त्यानंतर मुक्ता साळवेंनी आपलं आयुष्य हे काही मुलींना शिक्षण देण्यामध्ये घालवलं आणि महात्मा फुलेंनी जे मुलींसाठी जी शाळा आपल्या पुण्यामधनं सुरू केली त्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर भरपूर काय आहे. तर महात्मा फुले हे क्रांतीसूर्य महात्मा फुले इंग्रजांना मायबाप बोलायचे आणि ब्राह्मणांना कलम के गुलाम असे म्हणायचे. तर या सर्व छोट्या छोट्या गोष्टींमधून मी आज या ठिकाणी महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त मी त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मी अभिवादन करतो. इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय शिवराय. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजच्या या महात्मा फुलेच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महात्मा फुले वाड्यामध्ये या वाड्यामध्ये इतिहास आहे. या वाड्यामध्ये आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जी शाळा खोलली असताना प्रथम शाळेच्या विद्यार्थिनी ह्या मातंग समाजाच्या मुक्ताताई साळवे ह्या शाळेमध्ये शिकत असताना सर्वांना समान कायदा आपल्या महिला शिकल्या पाहिजेत, आपल्या पोरी शिकल्या पाहिजेत. त्या दृष्टिकोनाने ह्या महात्मा फुले वाड्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी त्या महिलांसाठी शाळा उघडी करून दिली असताना त्या काळामध्ये होणारा अन्याय मग महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंना शेण मारणं, दगडं मारणं आणि खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे डगमगले नाही. हे आपली शाळा उघडण्याचं धाडस घेऊन हे शाळा महिलांना उघडीस करून दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने माझे लोकनेते आदरणीय वैरासाहेबांच्या वतीने मी महात्मा फुले यांना भावपूर्ण अभिवादन करतो आणि इथं थांबतो. जय भीम. 133वा पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रदीपभाऊ कांबळे, लांडगे साहेब, गेडे साहेब, आडगळे साहेब, दाजी भागवत सर आहेत. आणि मला इथं बघितल्यानंतर त्यावेळेस आणि आताच्या ह्या काळामध्ये अशी तफावत दिसते आहे की त्यावेळेस सावित्रीबाई फुल्यांना ह्या वाड्यापासून भिडेवाड्यापर्यंत जायला की ज्या लहुजी वस्ताद साळवेने जे संरक्षण दिलेलं होतं ना, त्या संरक्षणाच्या आधारे आम्ही आज RPI मातंग आघाडीतले जे लोक आहेत ना, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे कार्य करत आहेत RPI मातंग आघाडी, तर ते आम्हाला पुढील भविष्यासाठी चांगल्या पद्धतीनं आम्हाला दाखवून दिलेली वाट आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी. पुन्हा आभार मानतो सर्वांचे.
आपलं न्यूज काय बोधिसत्व वंदना न्यूज. या ठिकाणी बोधिसत्व वंदनाचे न्यूज खऱ्या अर्थाने तळागाळातल्या महाराष्ट्रभर आपल्या होणारा अन्याय या न्यूजद्वारे आपला खऱ्या अर्थाने सॉल्व होतं. आणि सालाबादप्रमाणे यावर्षी बी न्यूज चॅनलवाले आपल्या महात्मा फुले वाड्यामध्ये येऊन सर्वांच्या बाईट घेत असताना तालुका वाईज न्यूजद्वारे आणि शासनाला बी कळतं की जे आमचा अन्याय काय आहे, आमच्या होणारा अन्याय काय ह्या चॅनलवाले दूर होतो. या खऱ्या अर्थाने चॅनलच्या माध्यमातून त्या दादांनी ही न्यूज या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोचली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आमच्या होणारा अन्याय हे दूर केला पाहिजे. या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना आजच्या ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महात्मा फुलेच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तमाम आमच्या भोजन वर्गाला तुम्ही व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन करताना आमच्या होणारा अन्याय दूर करताल हे चॅनलद्वारे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मी चॅनलचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून या आपल्या होणारा अन्याय हे दूर होतो. आणि इतकंच बोलतो आणि इथं थांबतो. जय भीम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती ज्ञानज्योती माता सावित्री या शिक्षणाला कायदेशीर अधिकार देऊन प्रत्येक जनमानसाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदेशीर मिळवून दिला असे भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिगुरू वीर लवजी वत्सा साळवे, क्रांतिज्योती मुक्ता साळवे, क्रांतीच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं अशा सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 133वी पुण्यतिथीला या ठिकाणी अभिवादन करत असताना या चॅनलच्या माध्यमाने एक सांगू इच्छितो मी बंधूंनो. आज आपण बघितलं की भारतामध्ये 1956च्या नंतर बाबासाहेबांनी या देशाला दीक्षा दिल्यानंतर व स्वतः दीक्षा घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने समाजामध्ये शिक्षण म्हणजे काय आणि प्रत्येक जनमानसापर्यंत शिक्षण जे गेलेले आहे याचं मूळ कारण म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाँ फुले यांचं मुख्य योगदान आहे बंधूंनो. कारण माणसाचं अज्ञान गेल्याशिवाय माणूस ज्ञानी होत नाही आणि त्याशिवाय त्याच्यापासून अंधश्रद्धा दूर जात नाही. आणि जोपर्यंत अंधश्रद्धेतनं माणूस मुक्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणूस माणसासारखा विचार करत नाही. हे जे मूळ कारण आहे त्याचं ते महात्मा फुलेंनी आपल्याला खऱ्या अर्थाने त्या काळी तत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेत बुडालेल्या समाजाला ज्ञान देऊन खऱ्या अर्थाने माणसाला ज्ञान म्हणजे काय याचं महत्त्व सांगितलं आणि त्याच्यामुळे माणसं शिकू लागली. त्या दरम्यान अनेक लोक शिकले, मोठमोठ्या पदावर गेले. परंतु ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनी अपेक्षा व्यक्त केली होती की माणूस शिकल्यानंतर खऱ्या अर्थाने शहाणा होईल, ज्ञानी होईल आणि ज्ञानी झाल्यानंतर शोषित समाजासाठी नेतृत्व करेल, त्यांना शिक्षण देईल, परंतु तसं काही घडताना दिसलं नाही बंधूंनो. कालांतराने या देशाला राज्यघटना बाबासाहेबांनी दिली आणि राज्यघटनेमध्ये त्यांनी सर्वांना शिक्षण खुलं केलं, कायदेशीर एक अधिष्ठान दिलं आणि त्याच्यामुळं त्या त्या परिस्थितीनुसार माणसं त्या त्या परिस्थितीत शिकत गेली. हळूहळू का होईना जागृती येत गेली. खऱ्या अर्थाने आज ज्या भारतामध्ये जे शिक्षणाचं वैभव ज्याला म्हणतो आपण त्याचं मूळ कारण क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याला पाठबळ दिल्याने त्यावेळेचे या देशातले
महान क्रांतिगुरू लहुजी वत्स साळवे, क्रांतिगुरू लहुजी वत्स साळवे याला जाते बंधून. आणि यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिवादन करत असताना हीच महत्त्वाची बाब आहे. याच्यामध्ये या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र मातंग आघाडीच्या वतीने विनम्र भावे या ठिकाणी अभिवादन करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय लहुजी, जय शिवराय. महात्मा फुले वाड्यातील जे मुख्य विहीर आहे त्या विहिरीमधून ज्यावेळेस माणसाला पाणी ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता त्यावेळेस स्वतः क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या विहिरीचे पाणी खुले करून खऱ्या अर्थाने या देशामध्ये मानवतावाद म्हणजे काय याची प्रेरणा सर्वांना देण्याचा त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीनं प्रयत्न केला. कारण त्यावेळेस माणसाला नदी असेल किंवा ओढा असेल या ठिकाणी सुद्धा जाऊन पाणी भरण्याचा अधिकार नव्हता, ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता बंधूंनो. कारण नदीत जरी पाणी घ्यायला गेला तर सगळ्यात शेवटी माणसाला जायचं जिथं सर्व कपडे धुण्याचे बसलेले लोक असतील, त्यांचे जनावरं धुत असतील, अशा धुवून झाल्यानंतर जे पाणी खाली वाहत जात होतं अशा ठिकाणी जाऊन आपल्याला पाणी भरावं लागत होतं आणि पाणी तिथून सेवन करावं लागत होतं बंधूंनो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महात्मा फुलेंनी त्यावेळेस वर्णव्यवस्थेला लाथ मारून आणि खऱ्या अर्थाने जातीवाद बाजूला सारून आपल्या स्वतःच्या विहिरीमध्ये बहुजन समाजातल्या प्रत्येक महार असेल, मातंग असेल, बौद्ध असतील, त्यावेळेचे चर्मकार असतील, अनेक ढोर असतील, अनेक समाजाला या ठिकाणी 18 पगड जमातीला या ठिकाणी पाणी भरण्यासाठी हा जो हौद होता तो त्यांनी खुला केला बंधूंनो. अशा या करोनामुळे महामानवाला या ठिकाणी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय लहुजी, जय अण्णा. चहा घेऊ आपण. या ठिकाणी आपण पाठीमागच्या दरवाज्याने बाहेर पडत आहोत. तर ह्या काही या ठिकाणी महात्मा फुलेंची तात्यासाहेबांची समाधी आहे हे आपण पाहत आहोत. ही त्यांची महात्मा फुले समाधी स्थळ आहे हे आपण पाहत आहोत. या ठिकाणी पाठीमागे हे कार्यालय आहे, या ठिकाणी कार्यालय आहे अख्खी समता परिषद आणि महात्मा फुले यांची समाधी या ठिकाणचं आपण आपल्याला वाचायला काय हरकत नाही, तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला हळूवारपणे या ठिकाणी हे करतो. या 28 नोव्हेंबर 1890 महात्मा ज्योतिराव फुले यांचे महानिर्वाण या वाड्यात झाले. आपल्या शवास दहन करू नये तर मिठात घालून जमिनीत पुरावे अशी अंतिम इच्छा महात्मा फुले यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमूद करून ठेवली होती. घरामागील या बखळ जागेत त्यांनी शेवटच्या आजारपणात त्यांच्यासाठी खड्डा खोदून घेतला होता. परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी राहत्या परिसरामध्ये दफन करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांचे दहन करावे लागले. अग्निकांती ज्योती सावित्रीबाईंनी दिला. 30 नोव्हेंबर 1890 रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या अस्थी आणून या जागेत ठेवल्या. सावित्रीबाईंनी उभारलेले तुळशी वृंदावन या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यांनी सावित्रीबाईंनी उघडलेले हे तुळशी वृंदावन आहेत. त्या अस्थीवरती बसलेल्या पादुका हीच महात्मा फुले यांची समाधी इथे विसावल्या आहेत. एका महान समाजक्रांतिकारकाच्या पवित्र अस्थी. तर हे वस्तू संग्रहालय म्हणजे पुरातत्व विभागाचा हा परिसर आहे, त्यांच्या ताब्यात असतं हे. आणि अशा प्रकारचं हे या ठिकाणी परिसर आहे. आणि मी म्हणेन की प्रत्येकाने अशी लहान मुलांना घेऊन या इथं. तर लहान मुलांना हा महात्मा फुले यांच्या घरी या ठिकाणी एक बोर्ड आहे, पण हा पाठीमागचे. तर अशा प्रकारे ही हिरवळात ही केलेली आहे. या ठिकाणी स्वच्छता वगैरे चांगली ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि नंतर या ठिकाणी महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाईंचा जीवनपट 11 एप्रिल 1827 हा त्यांचा जन्मदिवस आहे. आणि हेही त्या ठिकाणी या ठिकाणी हे पुतळे लावलेले आहेत. आणि जीवनपटाचं या ठिकाणी चित्रपट थोडक्यात आपण या ठिकाणी केलेला आहे. हे पहा, अशा प्रकारची ही एकच
आहे. तो महात्मा फुलेंनी जो जनरल होता तो ह्याच्या पाठीमागे होता. काय नाव सांगा. राहुल पिंगळे. या ठिकाणी राहुलजी पिंगळे आणि या ठिकाणी लांडगे साहेब हे या ठिकाणी इथं अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. काय तर या ठिकाणी आपण त्यांचंही स्वागत करूया. या ह्याच्यामध्ये पिंगळे साहेब ना, राहुल पिंगळेजी. अच्छा, चला.